पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। काल परवा 2 दिवस आपण जो विषय घेतला त्याच्यामध्ये काही ठिकाणी त्याला क्लिष्टता वाटली असेल, परंतु परवाच्या दिवशी योगाचा विचार करताना सांख्याच्या मार्गाने असो, भक्तीच्या मार्गाने असो, कर्माच्या मार्गाने असो की योगाच्या मार्गाने असो, वृत्ती जोपर्यंत संपत नाही, संकल्प किंवा विकल्प जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत परमार्थ दर्शन, कैवल्य, मोक्ष किंवा जी काही त्याच्या संदर्भातली संकल्पना असेल ती संकल्पना काही प्राप्त होत नाही। कोणत्याही स्थितीमध्ये मनाचं मन पण संपलं पाहिजे आणि त्या ठिकाणी जो लौकिक व्यवहार आहे तो लौकिक व्यवहार बुद्धीच्या जाणीवेच्या पातळीवर घडला पाहिजे, की केवळ जाणीव हे बुद्धीचं स्थान आहे, स्वरूप आहे, म्हणून त्या पातळीवरती केवळ व्यवहार आणि त्यामुळे मीचं स्फुरण तिथे संपून जातं। मी हा भाव तिथे संपून जातो। आपल्यातला मी कुणी वेगळा आहे याची जी जाणीव आहे ती नष्ट होते, तेव्हाच तो त्या स्वरूपाचा अधिकारी होतो, तेव्हाच त्याला स्वरूप ज्ञान होतं, तेव्हाच त्याला आत्मज्ञान होतं। आणि त्यामुळे त्याकरता ही कल्पना कशी सोडायची याकरता परवाच्या दिवशी विषय आपण पाहिला। आपण असं म्हटलं कोणत्याही साधनेमधून आपल्या मनातले संकल्प विकल्प कमी होत जातात, ते जसे जसे कमी होतात तसं तसं 2 संकल्प किंवा संकल्प विकल्पामधलं किंवा विकल्प विकल्पामधलं अंतर वाढत जातं। ते जे वाढणारं अंतर आहे ते आपल्या बाबतीत वाढतं आहे का? ते वाढत असेल तर किती वाढत आहे? ते वाढत असेल तर कसं वाढतं आहे? आणि ते वाढल्यानंतर आम्ही ते अंतर कशाने भरतो आहोत याची साधकाला म्हणजे आम्हाला किंवा जो काही आम्ही अभ्यास करत असू त्या अभ्यासामध्ये आम्हाला जाणीव राहिली पाहिजे। मग आता आम्हाला जर जाणीव झाली आहे की ते अंतर आपलं वाढतं आहे, ते अंतर भरायचं कशाने? ते अंतर जे भरायचं आहे ते नामानी भरा, ते अंतर एखाद्या चांगल्या स्फुरणाने भरा, ज्ञानमार्गाकरता, योग मार्गाकरता ईश्वर प्रणिधानाने भरा, काही म्हणजे ओंकाराने भरा, त्यांनी काही बिघडत नाही। कर्ममार्गी याकरता त्याचं अधिष्ठान जे दैवत आहे त्यांनी भरा, मग त्या दैवताचं नाम घ्यावं, त्या दैवताचं स्मरण करावं, त्या दैवताचा गुण आठवावा। सगळं योगमार्गामध्ये पतंजलीनी योगसूत्रात जी निरनिराळ्या ध्यानाकरता दिलेली जी आलंबनं आहेत, जे आधार आहेत, जी प्रतीक आहेत, त्या सगळ्यामध्ये सगळ्याचा समावेश होतो। कर्ममार्गाचा होतो, ज्ञानमार्गाचा होतो, योगमार्गाचा होतो, ध्यानमार्गाचा होतो।
त्यामुळे आपण त्या परवाच्या दिवशी जो विषय बोललो तो विषय एवढ्याच करता बोललो की येणारी जी पुढची साधू पुरुषाची लक्षणं आहेत ती फार श्रेष्ठतम पुरुषाची लक्षणं आहेत. त्या लक्षणांच्यावरती आपण काही अभ्यास करावा अशी काही आपली स्थिती नाही. आपल्या अभ्यासातून आपण एकच साधू शकतो की आपण कमीत कमी संकल्प विकल्पाच्या खेळात रमू शकतो, जास्तीत जास्त आपल्या अहंकाराची निवृत्ती करू शकतो, आपल्या बुद्धीच्या ठिकाणी निर्णायक शक्ती जी आहे ती अधिकाधिक शुद्ध पातळीवर नेऊ शकतो. म्हणजे बुद्धी ही इतकी बॅलन्स्ड, इतकी समतोल, इतकी यथार्थ विचार करणारी बनते की ती वेडेवाकड्या निर्णयाला ती धजतच नाही, ती त्या मार्गाने जातच नाही, तिला तिच्या ठिकाणी तो विचार शिल्लकच राहत. आत्ता हे करण्यामध्ये आपण तरतम करतो आहोत असं जेव्हा लक्षात येईल ना, या बाबतीमध्ये आपण आपल्या लाभाचा विचार करतोय, आपल्या स्वार्थाचा विचार करतोय, त्या ठिकाणी आपल्याला हे असं व्हायला हवं आहे म्हणून आपण करतो आहोत, किंवा एखाद्या ठिकाणी आपल्याला ते मिळवायचं आहे म्हणून आपण करतो आहोत, किंवा एखाद्या वेळेला हे असं करून आपल्याला सुखाचं होणार नाही आहे तर ते नकोच, त्याच्यापेक्षा सोडा. या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याकडनं केल्या जातात त्या सगळ्याचा अर्थ काय होतो की बुद्धी अजून पक्षपाती आहे. बुद्धीच्या ठिकाणी अजून मला काय पाहिजे, मला कसं पाहिजे, मला जे पाहिजे आहे त्याकरता मी पद्धतशीरपणे त्या दिशेने जाईन आणि मी त्या प्रकाराने मला जे करायचं आहे, साधायचं आहे ते मी साधून घेईन. ही भूमिका फार अलीकडे आहे, ही भूमिका फार लौकिक पातळीवर आहे. साधनेच्या पातळीवरती ती भूमिका राहत नाही. साधनेच्या पातळीवर काय योग्य आहे, नाहीतर आत्तापर्यंत माऊलींनी त्या ज्या विहित कर्मावरती इतका भर देऊन सांगितलं की कर्म कोणतं योग्य आहे तेच मी करणार. ते मला सुख देणार का, ते मला दुःख देणार का, ते माझा लाभ करून देणार का, ते माझा लाभ करून, याच्याशी मला काही घेणं देणं नाही. त्यावेळी बुद्धीला जी समस्थिती येते तीच तर समाधी आहे. त्या समाधीचा अर्थ करताना सुद्धा सम अधिक आधी आणि धी म्हणजे बुद्धी, त्या बुद्धीवरती जे अधिष्ठित आहे त्याला जेव्हा साम्यावस्था प्राप्त होते. बुद्धीवर काय अधिष्ठित आहे, जाणीव. जाणीव म्हणजे काय, ज्ञान. आणि ज्ञानाचं स्वरूप काय, जे आम्ही मिळवतो ते, ज्या पद्धतीने आम्ही त्याकडे पाहतो ते, आणि ज्याची अपेक्षा आहे ते यथार्थ ज्ञान. त्या यथार्थ ज्ञानापर्यंत पोचायचं आहे. आणि आत्ता आमच्याकडे काहीतरी ज्ञान आहे, ते ज्ञान योग्य अयोग्य, ते त्या दिशेने जाण्याकरता लाभदायी किंवा नुकसान करणारं, या सगळ्याचा जो विचार आहे तो आपण आपली उपासना करत असताना नेहमी डोळसच असलं पाहिजे. कारण आपल्याला देवाने सुदैवाने विचार करायची बुद्धी दिली आहे आणि आपल्याला विचार करण्याची आवड आहे, आपल्याला जिज्ञासा आहे. जर आपल्याला जिज्ञासा आहे तर त्या जिज्ञासेने आपण आपल्याला बरोबर वळण लावत नेलं पाहिजे. आपण आपल्याला योग्य प्रकाराने वळण लावलं पाहिजे. आणि ते लावताना नेहमी आपल्या मनाला आपण काय करतो, आपण कुठे आहोत, कारण दुसऱ्यापेक्षा आपण काय आहोत हे आपल्याला माहिती आहे. जसं तुकाराम महाराज म्हणतात, सत्य असत्यासी मन केले ग्वाही. माझं अंतःकरण सत्य दिशा धरून आहे का असत्याची धरून आहे माझ्या मनाला माहिती आहे. मी जरी व्यवहारामध्ये दुसऱ्याच्या पुढे कितीही माझ्या वागण्याची तरफदारी केली तरीसुद्धा मी माझ्या मनाला फसवू शकत नाही, लोकांना फसवू शकतो. आपण प्रिटेंड करतो, आपण आपल्या पुढे दाखवतो की नाही नाही असं नाहीच आहे माझ्या मनात, असं नाहीच आहे मी केलेलं, नाही मला असंच करायचं होतं. अहंकार जितका अधिक तितकं प्रत्येक वाक्यावरती माणसाचा आग्रह. मनुष्याने तोंड उघडलं की आपल्याला कळतं हा अहंकाराच्या किती पाण्यात आहे. कारण शब्दाची जी जुळणी आहे, ज्या तऱ्हेने मनुष्य आपली अभिव्यक्ती करतो त्या अभिव्यक्तीतच त्याचा अहंकार, त्या अभिव्यक्तीतच त्याची बुद्धी, त्या अभिव्यक्तीतच त्याचे संकल्प विकल्प म्हणजे मनाची विचार करण्याची भूमिका कळू शकते. तसं दुसराही आपल्याला ओळखतो. जसे आपण दुसऱ्याला ओळखतो तसं दुसराही मनुष्य आपण काय बोलतो, आपण काय वागतो याच्यावर तोही आपल्याला ओळखत असतो. आणि त्यामुळे हा व्यवहाराचा जो भाग आहे
हा व्यवहाराचा भागच आमच्या अध्यात्माच्या भागाला पुष्कळ पुढे नेणारा किंवा मागे आणणारा असतो. आणि म्हणून आपण पहिल्याही दिवशी बोललो, हा अध्याय सुरू झाल्यावर बोललो, मागे एकदा यमनियमांचा विषय आला तेव्हा बोललो की सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर यमनियम आहेत. की यमनियमाचं योगाच्या दृष्टीने जितकं काटेकोर पालन केलं जाईल किंवा त्याचा अधिकाधिक विचार केला जाईल तितकं त्या दृष्टीने आपल्याला त्या अनुषंगाने आपल्याला आपल्यात प्रगती करायला सोपं जाईल. हा एक भाग झाला आत्ता आपण सुरू केलेल्या 6व्या अध्यायामध्ये. दुसरा भाग असा आहे की या सृष्टीतलं जे जड आणि चेतन आहे, म्हणजे पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, ते सगळं जे चेतन आहे आणि जे जड आहे त्या दोन्हीच्याही विषयीच्या आमच्या धारणा काय आहेत, आम्ही काय दृष्टीने त्याच्याकडे पाहतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी तुकाराम महाराजांनी सांगितलं. अहो ते आम्हाला काही जड आहेत, आम्हाला आमच्यापासून फार दूर असलेले अविकसित आहेत असं आम्हाला वाटत नाही. आणि त्यामुळे ही जी वृक्षवल्लरी, हे जे वृक्षवेली आहेत, मग पशु पक्षी आदी आम्हा सोयरी, ते आमचे सोयरे आहेत, आमचे बांधव आहेत. वनचरी, वनामध्ये राहणारे, चरण करणारे म्हणजे फिरणारे जे पशु आहेत ते पण आम्हाला जवळचे आहे. म्हणजे हे सगळे आमचे सुहृद आहेत, हे सगळे आमचे बांधव आहेत, या सगळ्यांशी आमच्या सख्यत्वाचा भाव आहे. ही भूमिका संतांनी प्रकट केली आहे का, काय असावी भूमिका ती त्यांनी प्रकट केली. आम्हा सोयरी आहे. जसा सोयऱ्यांशी देवाणघेवाणीचा व्यवहार आहे तसा ह्या जगाशी सुद्धा देवाणघेवाणीचा व्यवहार आहे. तो कशाचा आहे तर तो हाच आहे की तुमच्याकडनं आम्हाला काही नको आहे, आमच्याकडून तुम्हाला काही नको आहे. तुम्ही तुमचे जगा, म्हणजे आम्ही तुम्हाला जगू देतो, तुम्ही आम्हाला जगू द्या. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये चांगले राहा, आम्ही आमच्या जीवनात चांगले राहू. हा झाला निसर्गाशी बाहेरशी व्यवहार. की आपल्या घरात झाड आहे, पुष्कळ मोठं वाढलं आहे, आता ते झाड जुनं होतं आहे, त्या झाडाचा तोडावं का तोडू नये इथपासून आपल्याला त्याचे त्रास होतात. आपल्या घरातला प्राणी आहे, म्हातारा झाला, त्याचा मृत्यू आहे, त्रास देतो. आपल्या रानामध्ये गुरंढोरं आहेत, त्या गुराढोरांचा मृत्यू झाला, त्यांना बरं नाहीसं झालं, त्यांचं संगोपन, त्याच्यामध्ये आपलं प्रेम असतं. आपण त्याच्याशी जोडले जातो, तेही आपल्याशी जोडले जातात. त्यामुळे इथे कसे सोयरे आहेत, म्हणजे नातं आहे की आम्ही त्यांना द्यावं, त्यांनी आम्हाला द्यावं, आम्ही त्यांना प्रेम द्यावं, त्यांनी आम्हाला प्रेम द्यावं, आम्ही जगाला प्रेम द्यावं, जगाने आम्हाला प्रेम द्यावं. हा जो व्यवहार आहे, हा व्यवहार जसा आमच्यापासून थोडा लांब असणारा पण ह्या सृष्टीचा जो भाग आहे, समष्टीचा जो भाग आहे, त्या भागाविषयी आपण एक गोष्ट पाहिली. काल बघितली त्याच्यामध्ये जे आमचे सुहृद आहेत, जे आमचे मित्र आहेत, जे मित्रही नाहीत, सुहृदही नाहीत, उदासीन आहेत आमच्या बाबतीत, किंवा कुणी आमचे बंधू आहेत, कुणाचा आम्हाला बिलकुल व्यवहार पटत नाही, आम्हालाच ते नको आहेत, इतकं शत्रुत्व आहे. आणि ज्या गोष्टीच्या विषयी आमच्या मनामध्ये तिटकारा आहे, अशा गोष्टी करणारे पण काही जण आहेत की ज्यांचा द्वेष द्वेष्य म्हटलेलं आहे, की ज्यांचा द्वेष करावा असे लोक आहेत. असं असताना सुद्धा इथे त्या सत्पुरुषांच्या बाबतीत व्यवहार कसा घडतो असं सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं ह्या सगळ्यांच्या ठिकाणी त्यांचा समदर्शी आहे, त्यांच्या ठिकाणी समभाव आहे, त्यांची प्रवृत्ती बदलत नाही. आणि समभाव हे म्हटल्यानंतर आम्ही लगेच म्हणतो की आम्हाला ते गांधीजींचं धोरण मान्य नाही, त्यांनी एका थोबाडीत मारली की दुसरा गाल पुढे करा, आम्हाला मान्य नाही. वैदिक परंपरांनी हे कधीच शिकवलं नाही. गांधीजींनी जे तत्त्वज्ञान मांडलं ते उत्तम मांडलं, त्याबद्दल वादच नाही. पण अशा 1-2 गोष्टी आम्हाला पटतील न पटतील त्या तत्त्वज्ञानातल्या. कारण हा जो विषय आहे की हा विषय कोणत्या पातळीवरचा आहे, आपण काल म्हटलं तसं प्रत्येकाच्या ठिकाणी एक समन्वय करावा लागतो, प्रत्येकाच्या ठिकाणी एक विचार करावा लागतो. कसला विचार? वैयक्तिक पातळीवरती होणाऱ्या त्रासांना आणि सामाजिक पातळीवरती, वैश्विक पातळीवरती होणाऱ्या त्रासांना आपण कसं तोंड द्यायचं किंवा त्याविषयी आपल्या धारणा कशा ठेवायच्या, याकरता आपल्याला शास्त्र सांगतं की याकरता आपल्याला तत्त्वज्ञान सांगतं, आपला धर्म सांगतो. ते असं की वैयक्तिक पातळीवर होणारा कितीही त्रास सहन करावा,
ज्ञानेश्वर महाराजांनी सहन केला. समाजाने त्यांना वाळ टाकली, त्यांनी काही म्हटलं नाही. समाजाने त्यांची शुद्धतेकरता इतकी कठोर परीक्षा पाहिली, त्यांनी काही म्हटलं नाही. प्रत्येक गोष्टीला ते सामोरे गेले. कारण का? तर हा वैयक्तिक पातळीवरती होणारा त्रास आहे. अहो, एवढे योगेश्वर ज्ञानेश्वर आणि एवढ्या योगेश्वरांना सुद्धा राग आला. ते त्या झोपडीमध्ये जाऊन बसले आणि दरवाजा बंद केला आणि मुक्ताबाईंना सांगावं लागलं, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. असं का घडलं? का नाही घडलं? कारण त्याचं एकच की वैयक्तिक पातळीवर आम्हाला छळानं आमचं काही म्हणणं नाही, पण हा समाज जेव्हा असा वागतो आहे, त्याला कळत नाही आहे समाजाला की ह्याच्यामध्ये त्याचं अहित आहे. आणि तरीसुद्धा तो ह्या अहिताला आपला धर्म समजून, अहिताला आपलं वर्तन समजून, अहिताला योग्य समजून जर व्यवहार करील तर ह्याच समाज गर्तेमध्ये पडणार आहे. आजही आम्ही ते नुकसान भोगतो. किती हजार वर्षांच्या पासून आमच्या तत्त्वज्ञानाला जे आमच्यावर आघात झाले, अगदी बौद्धांपासून जे आघात झाले, त्या सगळ्या आघातांचे परिणाम आम्ही आज भोगतोय. ज्ञानेश्वर महाराजांना वाईट वाटलं. ज्ञानेश्वर महाराजांनी दार बंद केलं. उद्वेग आला. का आला? कारण समाजामध्ये लोक असं वागतात. हा समाज जर असा बिघडला, हा समाज जर ही दिशा धरील तर ह्या समाजाचं कल्याण होणार नाही. वैयक्तिक पातळीवर ज्ञानेश्वरांना जेव्हा शुद्धीपत्र दिलं तेव्हा काही त्या 4 भावंडांनी ते शुद्धीपत्र वा आम्हाला दिलं, आता आम्ही फ्रेम करून ठेवतो, फ्रेममध्ये सुद्धा जुनं होईल, आम्ही लॅमिनेट करतो, असं काही म्हटलं. त्यांनी ते स्वीकारलं सुद्धा नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला काहीच आवश्यकता नाही. आम्हाला हे शुद्धीपत्र घेऊन आम्हाला काही मौंजीबंधन करायचं नाही आहे. त्याचं कारण आहे की धर्मशास्त्राला जर आश्रमामध्ये परत येणं, पुढे गेलेल्या आश्रमातून मागच्या आश्रमात परत येणं हे जर मान्य नाही आहे तर आम्हाला ते मान्यच आहे. कारण शास्त्रांनी सांगितलं आहे की हे योग्य नाही आहे. तर आमच्या आईवडिलांनी त्याच्याकरता शिक्षा भोगलेली आहे. आम्ही पण त्याच्याकरता समाजापासून बाजूला राहायला स्वेच्छेने तयार आहोत. आम्ही आमचं सामर्थ्य तुमच्या पुढे प्रकट केलं का? तर तुम्ही समाजात आम्हाला मान्यता द्या म्हणून? मुळीच नाही. तुम्हाला पाहिजे होतं. आणि तत्वज्ञान हे कुणाच्याही ठिकाणी सत्य असतं हे तुम्हाला कळावं म्हणून. तो रेडाही वेगळा नाही, ती भिंतही वेगळी नाही आणि माणूसही कोणी ज्ञानी नाही. ज्याच्या ठिकाणी परमेश्वराचा अंतर्भाव सगळ्यांच्या ठिकाणी, पण वेगळ्या शब्दात म्हणून प्रादुर्भाव, प्राकट्य याच्या ठिकाणी होत आहे, प्रकर्षाने प्राकट्य होत आहे, तिथे सगळं सारखंच आहे. आता तो दगडाचा नंदी सुद्धा चालत नाथांनी सांगितल्याबरोबर त्या गोदावरीमध्ये प्रवेश करता झाला. कसा? एक पाषाण चालू शकतो का? नाही. तिथे भगवंताचं प्राकट्य हे अधिक प्रभावीपणाने झालं आहे. आणि म्हणून आपल्याला कालचा जो विषय आहे तो असा आहे की वैयक्तिक पातळीवरती सहन करणंच आहे, तितिक्षाच आहे. काहीही घडलं तरी आपण सहन करावं. पण आपल्यापासून वेगळा मनुष्य आहे, त्याच्यावर होणारा अन्याय कुणीही सोसू नये. अगदी घरामध्ये सुद्धा आपल्यावरती अन्याय झाला आपण सोसावा, पण आपल्या मुलावर नाही, आपल्या बायकोवर नाही, आपल्या पतीवर नाही, आपल्या दिरावर नाही, आपल्या नंदेवर नाही, आपल्या सासूवर नाही, आपल्या आईवर नाही. आपल्या घरामध्ये असणारे जे नातेसंबंध आहेत, हा विचार ज्या क्षणी या समत्वाचा आमच्या अंतःकरणामध्ये येईल त्या क्षणी सगळेच नातेसंबंध सुधारतील. कारण कुणीही मला असं वाटलं म्हणून तक्रार करणार नाही, उलट त्याला त्रास होऊ नये म्हणून जपणार आहे. कारण त्याचं हित जपण्यात याचं समत्व आहे, माझं हित जपण्यात नाही. कारण माझं हित जपणं ह्या मीचा अहंकारचा फुगा वाढवत नेणं आहे, फुगवत नेणं आहे. असो, ते आपण काल विषय पाहिला तो असा की हे जे समत्व आहे, हा जो व्यवहार आहे, हा जो सृष्टीशी संबंध आहे, तो सृष्टीशी संबंध कसा आहे? तर ह्या सृष्टीच्या संबंधामध्ये नेहमीच सृष्टीचं कल्याण पाहायचं आहे आणि नेहमीच वैयक्तिक पातळीवरती मात्र जे सोसावं लागेल ते सोसायचं आहे. आणि म्हणून खरा कुटुंबवत्सल पिता किंवा खरी
मातृत्वानी ओथंबलेली माता किंवा कुटुंबाला चालवणारा सगळ्यात जबाबदार पुरुष किंवा स्त्री किंवा कुटुंबामधले सगळे नातेसंबंध आपण जर पाहिले तर या पद्धतीने जेव्हा विचार करतील तेव्हा त्या प्रत्येक नातेसंबंधामध्ये त्या समत्वाचा विचार हा वेगळ्या दृष्टीने आपल्याला दिसेल. राजकारण करणारा माणूस आहे तो सुद्धा जेव्हा याचा विचार करील की कुणावरच अन्याय होता कामा नये, का म्हणून अन्याय व्हावा. आता काल हल्ला केला, पोलीस ठाण्यावर हल्ला करता अतिरेक्यांनी हल्ला करावा आणि किती लोकांना बळी पडायला लागावं. एकाला मारलं, दोघांना मारलं इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्याकरता किती भारतीय पोलिसांचा मृत्यू व्हावा, किती लोकांना त्रास व्हावा. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या सर्व गोष्टीमध्ये जगा आणि जगू द्या नाही आहे. यामध्ये फक्त आम्हाला जगायचं आहे आणि आमच्याकरता जगायचं आहे हे तत्त्वज्ञान असं शिकवत नाही. आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की हातला जो साधू पुरुष आहे तो फक्त जो व्यवहार करतो तो हे जग चालवायचं आहे. या जगामध्ये आपण आलो आहेत, आपल्याला काहीतरी विशिष्ट कार्य दिलेलं आहे. स्वतः ज्ञानेश्वर माऊली जेव्हा मोहिनी राजाच्या मंदिरात जातात आणि सांगतात आता शुद्धीपत्र प्राप्त झालंय, आता आम्ही इथून थेट आळंदीला निघालेलो आहोत, वाटेमध्ये आपल्या दर्शनाला इथे थांबलो आहोत, आमच्या मुक्कामामध्ये मजल दरमजल करत आम्ही इथे आलो नाही. म्हणाले आपलं कार्य इथेच आहे. प्रयोजन आपल्या जीवनाचं काय तर प्राकृत भाषेमध्ये आपण तत्त्वज्ञान लोकांच्या करता उत्पन्न करणे, देशीकाराचं लेणं त्याला द्यायचं, देशी भाषेचं लेणं अलंकाराने तुम्हाला ते तत्त्वज्ञान सजवायचं आहे आणि ते लोकांच्या करता समोर ठेवायचं आहे, त्यांच्या अभ्यासाकरता, त्यांच्या जिज्ञासेकरता, त्यांना ज्ञानाची उपलब्धी म्हणून. माऊली तिथेच थांबली, नेवाशालाच राहिले आणि नेवाशालाच राहून त्यांनी त्या मोहिनी राजांच्या आदेशाप्रमाणे त्याच ठिकाणी ज्ञानेश्वरीचं लिखाण केलं. जीवन जे आहे ते ज्या प्रकारे जगलं जातं ह्या सत्पुरुषांच्या ठिकाणी सगळं त्यांना सम आहे. त्यांच्या दृष्टीने योग्य अयोग्य हा विचार वैयक्तिक पातळीवर नाही, कारण ते वैयक्तिक शिल्लकच नाहीत. ते वैयक्तिक पातळीवर आता शिल्लक राहिलेलेच नसतात. ते फक्त वैयक्तिक खातात, पितात, हिंडतात, फिरतात, बोलतात, चालतात, त्या त्या घटना प्रसंगाला तोंड देतात. ते त्यांच्या फक्त बुद्धीच्या पातळीवरती ती जी जाणीव आहे, ते जे ज्ञान आहे ते व्यवहार करतं. हे मी करतो आहे या मीच्या अधिष्ठानावर तो व्यवहार होत. या ठिकाणचं अधिष्ठान कोणतं राहतं सत्पुरुषाच्या ठिकाणी तर ते स्व हे अधिष्ठान, आत्मस्वरूप. म्हणून त्या स्वरूपाचा अधिष्ठानावरती तो सत्पुरुष आपलं कार्य करत असतो आणि म्हणून तो समदर्शी असतो, तो जितात्मा असतो, तो जितेंद्रिय असतो, तो निराशी असतो, तो उदासीन असतो, तो अपरिग्रही असतो. या सगळ्याचं वर्णन आपण काल बघितलं आहे. आता त्यांनी सांगितलं की सत्पुरुषांनी कसं असावं हे तर आहेच, पण साधना करणाऱ्यांनी सुद्धा कसं असावं. आता साधना करणारा माऊलींचा किंवा गीतेचा साधक सामान्य नाही आहे. म्हणजे एक महिनाभर विष्णू सहस्रनाम म्हटलं, एक 2 महिने काय रामरक्षा म्हटली, एक 6 महिने ज्ञानेश्वरीच्या रोज 10 ओव्या वाचल्या की लगेच मनुष्य नाही. म्हणजे आमची आपली वैयक्तिक साधना चालू आहे. चालू म्हणजे किती? महिनाभर, 2 महिने, 6 महिने. सतु दीर्घ काल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी असं त्या साधनेबद्दल सांगितलंय. कशी आहे साधना? सतु दीर्घ काल, दीर्घ कालपर्यंत करत राहायची आहे. नैरंतर्य निरंतर करायची आहे. सत्कारा सेवितो त्या ठिकाणी त्याच्याविषयीचा विलक्षण आदर अंतःकरणामध्ये ठेवून जी साधना स्वीकारली आहे ती श्रेष्ठ आहे. जी साधना स्वीकारली आहे ती मला योग्य आहे. जगामध्ये आणखीन कुणी कोणती साधना स्वीकारली असेल, त्या साधनेमध्ये फार लवकर फल मिळतं असं कुणी सांगितलं असेल, ते आपल्याकरता नाही. आणि त्याकरता तुकाराम महाराजांनी दिलेला दृष्टांत वेगळ्या संदर्भात, पण सर्वदूर एकच दृष्टांत की जळावीण मासोळी तैसा तुका तळमळी. हे भक्तीचं स्वरूप. म्हणाले जळ सोडून
त्या माशाला सांगितलं की बाबा रे, आता तू श्रीमंताच्या घरात आहेस, पाण्यामध्ये कशाला विहार करतोस, तुला तुपामध्ये सोडतो, तुला मधामध्ये सोडतो. तो म्हणतो नाही, माझं जीवनच जल आहे, तर मी जलाशिवाय बाहेर राहू शकत नाही. जैसी जलाविन मासोळी, जशी मासोळी जलाशिवाय राहू शकत नाही, तसा हा तुका तळमळतो आहे परमात्म्याच्या शिवाय. ही जी धारणा आहे, ही त्याच्या मागची ही जी उत्कटता आहे, हा जो भाव आहे, त्या भावातून केलेली जी साधना आहे, त्यांना साधना नाही, हा जो साधक आहे त्याच्याकरता त्यांनी म्हटलंय की ही अशी स्थिती, याच्या जवळची स्थिती, फार जवळची स्थिती, हे अजून लांब आहे. तुकाराम महाराजांचं वचन लांब आहे, ती उत्कटता लांब आहे, पण पुष्कळ जवळ पोचलाय. हा 80% पोचलाय, हा 90% पोचलाय, थोडंसंच बाकी आहे, थोडंसं शिल्लक आहे. आणि त्याच्याकरता सांगितलं आहे. आणि म्हणून त्यांनी इथे म्हटलंय, हा जो पुढचा श्लोक आहे 10वा, योगी युंजित सततम आत्मनम रहसी स्थितः एकाकी यत चित्तात्मा निराशीर परिग्रह. आता यत चित्तात्मा, पहिल्यांदा यत चित्तात्मा कसा आहे, तो चित्ताचं नियमन करणारा आहे. हा नियमन करणारा चित्तात्मा, यत चित्तात्मा काय करतो, निराशीर परिग्रह, तो वासनारहित झालेला आहे. आणि वासनारहित झाल्यामुळे आपोआपच अपरिग्रह आहे. आता त्याला कशाची जर इच्छाच नाही आहे की हे मला मिळावं, अशी जर त्याला इच्छा नाही, तर तो म्हणेल मला काय करायचं आहे हे सगळं तुमचं घेऊन, मला करायचंच काय. त्यांना जर म्हटलं अहो नाही, तुमच्याकरता आम्ही एक चांगला फ्लॅट घेऊन देतो, अहो गुरुजी तुम्ही तिथं राहा, सुखाने राहा, ते म्हणतील मी आहे इथे सुखातच आहे. कुणी सांगितलं तुम्हाला की तुमची जी अपेक्षा आहे, ज्या पद्धतीचा तो फ्लॅट सजवायचा आहे, ज्या पद्धतीचं ते घर, तो आश्रम बनवायचा आहे, तिथं गेलो म्हणजे मी सुखी होईल? कुणी सांगितलं? मी आहे इथे सुखीच आहे. आणि म्हणून त्याला ह्या लौकिकामधून काहीतरी पाहिजे आहे अशी त्याच्याकडे अपेक्षा नसते. म्हणून आपल्याकडे कीर्तनकाराच्या कथा पुष्कळ, की एक साधू आहे, स्वतःचा तुंबा घेऊन फिरत होता, त्याला दुसरं काही लागत नव्हतं, पण लोकांनी त्याला सांगितलं की बाबा रे साधू महाराज किती फिराल, शेवटी केव्हा तरी एकदा वय असं येईल की हिंडता यायचं नाही, एका ठिकाणी निवास करा, राहा, आणि मग तुम्हाला जरा सुखाचं होईल, साधना तिथे बसून करा. ठीक आहे म्हणाले. तिथं राहिले, झाले उंदीर पुष्कळ त्या ठिकाणी. आता जंगलातली जागा आहे, उंदीर झाले म्हणून मांजर, मांजर झाले म्हणून कुत्रा, सगळं सुरू झालं. हा संन्याशी चांगला संसारी झाला शेवटी. म्हणजे ज्यांनी सोडलं तो मुळातच जिथे सुटतं तिथेच ते शिल्लक राहतं. स्वीकारायला सुरुवात झाली की काय स्वीकारायचं आणि काय नाही याच्यामध्ये अंतर करणं फार अवघड जातं. म्हणजे आवश्यकता आणि चैन ह्यातलं अंतर आपल्याला सुद्धा समजून घेणं अवघड आहे. की आपण म्हणतो बाबा अशा घराशिवाय आपण नाही राहू शकणार, एवढ्या सोयीशिवाय, कारण आपण तसे वाढलोच नाही, आपण तशा प्रकारे कधी राहिलोच नाही. तर कुठेही गेलो तरी घराची कमीत कमी एवढी स्वच्छता पाहिजे, आपल्याला कमीत कमी एवढ्या गोष्टी ठीक पाहिजेत, तर आपण राहू शकतो. हे सगळं जे आपण आपल्यापुरतं म्हणतो, आपण तिथे थांबतो का? तिथे थांबत नाही. आपली आवश्यकता आपण समजू शकतो, पण आवश्यकतेच्या पलीकडे आपले सगळे व्यवहार चैनीच्या क्षेत्रात चालू असतात. आता इथे त्यांनी सांगितलं, हा जो योगी आहे त्यांनी इंद्रियांना मुळी जिंकलंय, तो म्हणतो ह्यातल्या भानगडी मला काहीच नको. म्हणजे जेव्हा आपल्याकडे पुण्याला रामदेव बाबा आले आणि ते जेव्हा राठींच्या घरी राहिले प्रभात रोडला, तेव्हा ते काय, आता त्यांना खूपच आवडलं होतं. ते गेले होते हरिद्वारला, त्यांना सगळ्यांना ती एकूणच एक्सरसाइज आणि हे सगळं करून ब्लड प्रेशर या त्या सगळ्या गोष्टींच्यावरती पुष्कळ चांगलं नियंत्रण, प्रकृतीला पुष्कळ सुधारणे, असं सगळं. तर ते म्हणाले काही झालं तरी तुम्हाला पुण्याला माझ्या घरी आलं पाहिजे. त्यांच्या खूप आग्रहाखातर रामदेव बाबा त्यांच्या घरी आले, राहिले. पहाट झाली, आता ते काय गुरु म्हणून घरी आणलं, ते एवढा मोठा मनुष्य, त्याचं घर, त्याच्या घरची सगळी सुव्यवस्था, आणि ते दरवाजावरती जे असणारे वॉचमन आहेत ते सकाळी खाली आले, दरवाजाला कुलूप होतं, ते म्हणाले कुलूप काढा, मी जरा सकाळी पळायला जातो, मला जरा बाहेर जाऊ द्या. तर त्यांनी सांगितलं छे छे, तुम्हाला कुठं बाहेर वगैरे जाता येणार नाही, कारण तुम्हाला बाहेर सोडायचं आहे असं आम्हाला सांगितलं नाही आहे साहेबांनी. ते म्हणाले तुमच्या साहेबांनी नसे सांगितलं, पण मला जायचं आहे ना, तुम्ही नका सोडू म्हणाले. त्यांनी कंपाऊंड वॉलवरनं दांडीशी उडी मारली
आणि उडी मारून रामदेव बाबा पळून गेले. ते म्हणाले मलाही असं तुम्ही जखडून कुठे ठेवू नका. गेले, हिंडले, फिरले, त्यांना काय फिरायचं. पुन्हा आले. तो वॉचमन म्हटला दार उघडतो. कशाला उघडतो म्हटला, मी भिंतीवर चढून येतो, तुम्ही दार उघडायची काही मला जरूर नाही आहे. सांगायचा हेतू असा आहे की ज्यांनी सगळं सोडलंच आहे, ज्याला कशाची आवश्यकताच नाही आहे, त्याला आम्ही काही द्यायला गेलो तरी त्याचं त्याला स्वारस्य नाही आहे. म्हणून तो निराशी पण आहे आणि तो अपरिग्रही आहे. निराशी का? कशाच्याच विषयीची आशा आकांक्षा शिल्लकच राहिलेली नाही की हे पाहिजे आहे, हे मिळावं, अशी आकांक्षाच अंतःकरणात राहिली नाही. आणि त्याच्यामधून आलेला जो अपरिग्रह आहे, त्यांनी इथे सांगितलं की म्हणाले यतचित्त, चित्ताचं नियमन करणारा हा काय पसंत करतो? एकाकी, एकांत वास पसंत करतो. म्हणून रहसी, म्हणून तो एकाकी, एकटा तिथं गेलाय, तिथं जाऊन आपला प्रपंच उभा केलाय नाही. कारण 4-2 शिष्य शाखा पुष्कळ वाढवल्या, दोघा चौघांना 4-2 शिष्यांना तिथं नेलं. आपली सेवा करायला कोणतरी पाहिजे ना. कारण आपण जर एकटं त्या रानामध्ये जाऊन राहिलो तर त्या रानामध्ये पाणी कोण आणणार? आपले कपडे कोण धुवायला नेणार? आपल्या आंघोळीची व्यवस्था कोण करणार? आपल्या भोजनाची व्यवस्था कोण करणार? की आलंच ना की जाऊन जिथे साधना करायची आहे तिथे हे बाकीचा सगळा व्याप कोण सांभाळ? 4-2 शिष्य आले की झोपडी आली की प्रपंच सुरू झाला. म्हणाले हा असा नाही, एकाकी, हा एकटा, रहसी, एकांतात राहतो. हा कुठे राहतो ते सुद्धा लोकांना कळत नाही. समर्थांनी म्हटलंय ना, दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो. कुठे राहतो म्हणाले? भगवंताचा दास, रामाचा दास, तो डोंगरात कुठेतरी राहिलेला असतो. पण लक्ष कुठे असतं? यात्रा देवाची पाहतो. संबंध देशामध्ये काय चाललंय, राम मंदिरांची अवस्था काय आहे, त्या प्रत्येक ठिकाणी कोण किती भक्तीनी ते मंदिर सांभाळत आहे, व्यवस्था कशी चालू आहे, सगळं माहिती आहे. म्हणाले तिथे बसून सगळं दिसतंय. आता यांच्याकडचे अधिकार, त्यांच्या ठिकाणी असणारं सामर्थ्य हे अलौकिक आहे. आणि त्या अलौकिक सामर्थ्याने तो श्रेष्ठ पुरुष सगळ्या समाजापासून दूर राहून सुद्धा समाजाचं कल्याण चिंतित आणि समाजावर पूर्ण लक्ष ठेवीत आपल्या ठिकाणी राहिलेला असतो. म्हणाले हा काय स्वीकारतो? म्हणून समर्थांनी म्हटलंय की सदा सेवी आरण्य तारुण्य काळी. म्हणाले ह्या योग्याची श्रेष्ठता कळावी कशी, समजून कशी घ्यावी? लहान वयापासून जो एकांतामध्ये अरण्यामध्ये राहतो. आता अजूनसुद्धा शिवथर घळ आहे, हे अजूनसुद्धा किती कठीण आहे आपल्याला कळते. इतकं बांधकाम केलं आहे, इतकी व्यवस्था केली आहे, तरीसुद्धा तिचं काठिण्य लपत नाही. ज्यावेळी समर्थ गेले असतील तेव्हाची काय स्थिती होती, त्याची काय असेल. पण अशा अरण्यामध्ये जाऊन तपश्चर्या केली आहे. कारण शिवथर घळ कुठे आहे हे शोधण्याकरता शंकर श्रीकृष्ण देव जेव्हा त्या भागात फिरायला लागले, कारण ती काही ज्ञात नव्हती, सगळं जंगल वाढलेलं होतं, त्या जंगलात वाघ राहत होते, त्यामध्ये जाऊन आता शोध घ्यायचा. तर त्यांनी 1-2दा जाऊन आले. म्हणाले आपण तिथे पोचू शकत नाही, आता त्या भागामध्ये जायचं आणि पाहायची. बऱ्याच लोकांना घेऊन जाऊन काय त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्या शिवथर घळीचा शोध घेतला, ती कळली. आता त्या घळीवरती काहीतरी काम करायचं, तर तिथं थोडा मुक्काम केला पाहिजे. तर त्यांनी इथून पिंजरा करून नेला आणि त्या पिंजऱ्यात ते राहत होते आणि पिंजऱ्याच्या बाहेर वाघ फिरत होते. कारण ते म्हणाले माझं संरक्षण कसं करणार? म्हणजे एकांतवास कसा समर्थांनी केला असेल? इतक्या अरण्यामध्ये एकांतात राहणं सुरक्षेच्या दृष्टीने सोपं आहे का? पण ते सामर्थ्य असल्याशिवाय तो एकांत येऊ शकत नाही. म्हणून इथे त्यांनी वर्णन केलं आहे की तो योगी कसा आहे? जो जितेंद्रिय आहे, ज्यांनी चित्ताचं नियमन केलेलं आहे, जो वासनारहित आहे, जो अपरिग्रही आहे, जो एकटा आपल्यामध्ये रमू शकतो, ज्याला एकट्याला राहता येतं. आपल्याला घरामध्ये 2 तास कोणी नसेल तर करमत नाही. माणूस बॅकग्राऊंडला रेडिओ तरी लावून ठेवतो, टी व्ही तरी लावून ठेवतो, घरात आपला काहीतरी आवाज तरी चालू पाहिजे. अगदी घर शांत शांत आपण एकटे जमत नाही. ते म्हणाले हा पूर्णपणे एकांतात आपल्या स्वतःमध्ये रमणारा आहे आणि रहसी हा एकांत स्थानी निवास करू शकतो. स्थित
एकांत स्थानावर बसून सततम आत्मानम, सतत सातत्याने आत्मानम आपल्या आत्मस्थितीमध्ये, ती स्थिती त्यांनी जशी स्वीकारली आहे तशी. आपण कालपासून म्हटलंय तसं गीताकारांनी कोणत्याही विषयाला 2 बाजूनी बंदिस्त केलं नाही किंवा 4 बाजूनी बंदिस्त केलं, सगळ्या बाजूनी मोकळं ठेवलं. त्यांनी कसं म्हटलं इथे, सततम आत्मानम रहसी स्थिता, एकांतवासामध्ये निश्चितपणे स्थिरपणे राहून तो कशात मग्न आहे, तो ध्यान लावतो आहे. तो कुणाचं ध्यान लावतोय, कसं ध्यान लावतोय, का ध्यान लावतोय, किती वेळ लावतोय, त्याचा विषय आहे. त्यांनी एवढंच सांगितलं की तो ध्यानात रमतो त्याला योगी असं समजावं, तो खरा श्रेष्ठ योगी. आता या श्लोकावरती गीताकार किंवा गीतेच्या दृष्टीने केलेल्या टीका बघितल्या तर त्या आपापल्या परीने वेगळ्या वेगळ्या आहेत. इथे ज्ञानदेवानी केलेली टीका फार लढीवाळ आहे, फार गोड आहे. आणि त्यांनी हा जो श्लोक आहे तो एका फार वेगळ्या मधुर पद्धतीने या ठिकाणी त्याच्यावरती विवेचन केलंय. पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे, मग आपण पाची आपण असे अखंडित. पुढती अस्तवेना ऐसे, ज्याला पुढे अस्त नाही म्हणजे एकदा उजाडल्यानंतर मावळणं नाही, अस्तवेना ऐसे अशी ज्याची स्थिती आहे. जया पाहिले, जया पाहिले जे उजाडलेलं पाहिलं, कारण याच्या आधी काय तर ते उजाडलेलं पाहिलं, कारण ज्या उजाडण्याला मावळणं नाही आहे. म्हणून पुढती अस्तवेना ऐसे जया पाहले अद्वैत दिवसे, या अद्वैताच्या दिवसाला, ह्या अद्वैतरूपी दिवस जेव्हा उजाडला तेव्हा त्या उजाडलेल्या दिवसाला आता अस्त नाही, आता मावळणं नाही. आता दिवस उजाडला तो उजाडलाच, आता तो उजाडलेला दिवस आहे असं हे अद्वैताचं ज्ञान आहे. मग आपण पाची आपण असे अखंडित, मग तो कसा असतो, तो आत्मनी क्रीडा, तो आत्मक्रीडा आहे. तो त्याच्या ठिकाणी स्वतःच्या ठिकाणी रमण्याचं, त्याच्या ठिकाणी तो इतका रमलेला असतो की त्याला बाहेरच्या जगाची आवश्यकता पण राहत आणि भासत पण नाही. असे अखंडित, अखंड असा असतो. ऐसिया दृष्टी जो विवेकी, अशा दृष्टीने, ऐसिया दृष्टी या दृष्टीने ज्याला विवेक साधला आहे. पार्था तो एकाकी. अर्जुना लक्षात घे, त्याची व्याख्या काय करावी, हा एकाकी आहे असं समजून घ्यावं. सहजे अपरिग्रही जे तिही लोकी तोची म्हणूनी म्हणाले. आणि त्याच्या ठिकाणी स्वाभाविक अपरिग्रह आहे, त्याला कशाचीच अपेक्षा नाही. या तिन्ही लोकांमधली कोणतीही वस्तू त्याला अपेक्षित नाही आहे. त्याचं कारण काय तर तो आपल्या ठिकाणी संतुष्ट आहे. आत्मनी तुष्टा, आपल्या ठिकाणी ज्याला संतुष्टता प्राप्त झालेली आहे त्याला या तिन्ही लोकात पुष्कळ काही काही असेल, त्याला त्याची काही आवश्यकता नाही, त्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, तो त्याच्याकडून काही मागत नाही किंवा त्या स्वरूपाची तो इच्छा करत नाही. ऐसी असाधारणे, असाधारणे निष्पन्नाची लक्षणे आपुलेनी बहुवसपणे कृष्ण म्हणे. तर म्हणाले अशा प्रकारे असाधारणे लोकोत्तर, अशा प्रकारे लोकोत्तर पुरुषांची म्हणाले निष्पन्नाची, जे प्राप्त झालेले आहेत त्या स्थितीला, त्यांची लक्षणं जी आहे ती आपुलेनी बहुवसपणे, आपल्या सर्वज्ञपणाने. आता कृष्ण येतो त्याला काय समजायला कठीण आहे किंवा कमी आहे, तो आपल्या ठिकाणच्या ज्ञानाच्या चौफेरपणाने, सर्वज्ञतेने, पूर्णपणे यथार्थ ज्ञानाने आपल्या पुढे सांगतायत. कृष्ण म्हणे, हे बघ, मी अशा पुरुषांची लक्षणं तुला आता सर्वज्ञतेने सांगितली, पूर्णपणे जाणून घेऊन सांगितली. तो ज्ञानी यांचा बापू, देखणे यांचे दिठीचा दीपू, जया दादुलयाचा संकल्पू विश्वरची. म्हणाले तो ज्ञानी यांचा बापू, तो ज्ञानी लोकांच्या मध्ये सुद्धा बाप माणूस आहे असं अजून सुद्धा लोक म्हणतात की श्रेष्ठ मनुष्य आहे, की तो ज्ञानी यांच्यामध्ये जो श्रेष्ठ आहे. देखणे यांचे दिठीचा दीपू, पाहणार यांच्या डोळ्याचा प्रकाशक आहे. आम्ही जगाकडे पाहतो तर ज्ञानेश्वरी का वाचतो, आमच्या नेत्रांचा दीपक व्हावी म्हणून.
कारण ज्ञानेश्वरी वाचून आम्हाला काय मिळवायचं आहे? आम्हाला हेच मिळवायचं आहे की ज्ञानेश्वरी वाचून आम्ही जगाकडे कसं पाहू, ज्ञानेश्वर माऊलींनी काय तत्त्वज्ञान आम्हाला समजावून सांगितलं आहे, याचा आम्ही काय उपयोग करून घेऊ शकतो, आमच्या प्रवृत्तीत काय बदल करू शकतो, आमच्या वर्तनामध्ये काय पालट होऊ शकतो, आमची बुद्धी कोणत्या प्रकाराने अधिकाधिक परिपक्व होऊ शकते, संपन्न होऊ शकते, आमचा अहंकार कसा निवृत्त होऊ शकतो, एवढंच त्यातनं बघायचं आहे की ते जसं वेगळी वेगळी लक्षणं सांगत जातात, आपण तिथे कुठे कुठे कमी आहोत, किती किती कमी आहोत, कसे कसे कमी आहोत आपल्याला कळतं की अरे आपण कसे वागतो आणि माऊली काय सांगतायत आपल्याला. आणि म्हणून ते सांगतात की तो देखणीयाचा दिठीचा दीपू. देखणीयांचे आमच्यासारखे जे जगाकडे पाहणारे आहेत, ती ज्ञानेश्वरी आज 750 वर्ष झाली तरीसुद्धा लोकांना मार्गदर्शन का करते आहे? कारण प्रत्येकाला त्याच्यातून घेण्याची जिज्ञासा आणि त्या मांडणीची गोडी आकर्षित करते. आणि म्हणून ते म्हणतात देखणे यांचे दिठीचा दीपू जया दादुल याचा संकल्प. समर्थ पुरुष आहे आणि म्हणाले त्याचा समर्थाचा तो संकल्प आहे. कुणा समर्थाचा संकल्प आहे? विश्वरचना करणाऱ्याचा. त्याचं सामर्थ्य इतकं आहे की ज्याला विश्वरचना करण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून ज्या समर्थाचा संकल्प या विश्वाची उभारणी करतो असा जो श्रीकृष्ण, जो ज्ञानी लोकांच्या मध्ये पण श्रेष्ठ आहे, असा तो श्रीकृष्ण आम्हाला काय सांगतो? जो आता हे सगळं तत्त्वज्ञान उलगडून सांगतो आहे, ज्याचा समर्थ संकल्प विश्वाची उभारणी करतो, जो देखणे यांचे दिठीचा दीपू, जो पाहणाऱ्यांच्या डोळ्याचा प्रकाशक आहे, तो भगवंत. आणि आपल्याकरता भगवंत जरी समोर नसला तरी हे आपले ग्रंथ, सत्पुरुष, संत. आता इथे अगदी विशेषत्वाने भगवान श्रीकृष्ण. आणि म्हणून प्रणवाची ये पेठे, प्रणवाची ये पेठे जाहले शब्दब्रह्म माझिठे, ते जयाची ये यशा धाकुटे वेढू न पुरे. आता म्हणाले काय सांगू? आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की तुम्हाला काय सांगू त्या श्रेष्ठ पुरुषाचं मोठेपण, जो आता या ठिकाणी ही सगळी लक्षणं आमच्या पुढे सांगतो आहे, ज्या सत्पुरुषांची सांगतो आहे. दोन्ही एकच का? कारण ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच होऊन राहतो. त्यामुळे ही लक्षणं सत्पुरुषांची आहेत का ही लक्षणं परमात्म्याची आहेत माहिती नाही. आणि म्हणून माऊलींनी पुढे एक आपल्याकडनं विकल्प मांडला आहे, आपण तो आता पुढे बघू. ते म्हणतात की अशा प्रकारे हा ज्ञानी यांचा बापू, देखणे यांच्या दिठीचा दीपू असा असणारा हा परमात्मा, या परमात्म्याचं महात्म्य गावं असं जरी पुष्कळ वाटलं तरी ते महात्म्य कुणी गायलं आणि कसं गायलं? प्रणवाची ये पेठे, ओंकार नावाची पेठ आहे. शनिवार पेठ, नारायण पेठ, सदाशिव पेठ अशी ती ओंकार पेठ आहे. ही पेठ म्हणजे वस्ती, जिथे ओंकाराची वस्ती आहे. म्हणजे ओंकार आम्हाला कळला कुणाकडून? आम्हाला वेदाकडून कळला. त्या ओंकाराच्या वस्तीमध्ये आता वेद कसा उत्पन्न झाला? शब्दाच्या रूपाने. म्हणजे तो शब्द कुणापासून उत्पन्न झाला? ओंकारापासून. म्हणून ह्या वेदाची निर्मिती ही कुणापासून झाली? माऊली म्हणतात ओंकाराच्या पेठेत झाली, त्या ओंकारापासून झाली. कारण ते शब्द ब्रह्म आहे आणि सगळे शब्द हे ओंकारातून तयार झालेत. म्हणून प्रणवाची ये पेठे जाहले शब्द ब्रह्म माझिठे. माझिठे म्हणजे वस्त्र. हे शब्द ब्रह्मरूपी, शब्द ब्रह्म वेद, हे वेदरूपी जे वस्त्र आहे ते ओंकाराच्या पेठेत निर्माण झालं. आणि ते जयाची ये यशा धाकुटे वेढू न पुरे. म्हणाले यशश्री औदार्य आणि ऐश्वर्य, कीर्ती, वैराग्य अशी 6 भग म्हणजे भगवंतांची लक्षणं आहेत. षडगुण ऐश्वर्याने युक्त असलेला हा जो भगवंत आहे त्याचं जर पहिलं लक्षण यश म्हणावं तर त्या यशाला गवसणी घालायला हे वेद नावाचं वस्त्र जे आहे, जे ओंकाराच्या पेठेमध्ये निर्माण झालेलं आहे, त्या वस्त्राला काही त्या यशाला झाकता आलं नाही. म्हणजे भगवंताच्या यशाचं सुद्धा वर्णन करता आलं नाही. म्हणून ते म्हणतात जे जयाची ये यशा धाकुटे वेढू न पुरे.
त्या यशाला सुद्धा ते शब्द वेढू शकले नाहीत. म्हणजे भगवंताचं जे यश आहे ते सुद्धा त्यांना शब्दांना वर्णन करता आलं नाही. आता वेदांच्या शब्दांना वर्णन नाही करता आलं तर मानवाचा शब्द काय त्याचं वर्णन करील. आणि म्हणून माऊली म्हणतात भगवंताचा महिमा केवढा, आणि म्हणाले त्या महिम्याचं वर्णन काय करावं. जयाचेनी अंगिके तेजे आओ रवी शशीची एक कणीजे, म्हणाले वणीजे, चुकून बसला, वणीजे म्हणूनी जग हे वेसजे वीण असे तया. अहो तुम्हाला काय सांगू म्हणाले, ज्याच्या स्वतःच्या तेजामुळे हा रवी म्हणजे सूर्य आणि शशी म्हणजे चंद्र हे दोघे जण प्रकाशाचा व्यापार करतात. वणीजे वाणिज्य, कॉमर्स, व्यापार. हा जो व्यापार आहे कशाचा व्यापार आहे, प्रकाशाच्या देवाणघेवाणीचा. सकाळ झालं की सूर्य पूर्वांचलावर उदयाला येतो आणि संध्याकाळ झाली की सूर्य पश्चिमेला अस्तांचलाला जातो, आणि त्यामुळे त्याचं उगवणं आणि त्याचं मावळणं हे जे सगळं आहे या प्रकाशाचा व्यापारच आहे की नाही. भर दुपारी 12 वाजता आमच्या डोक्यावर तो तळपत असतो. म्हणजे त्यावेळी आपण जर विचार केला तर काय आहे, त्या ठिकाणी व्यापाराचाच विचार केला तर सगळ्यात भाव तेजीमध्ये 12 वाजता, संध्याकाळी भाव उतरलाय आणि प्रातःकाळी वाढायला सुरुवात झाली. हा जसा व्यापार आहे तसाच आहे. म्हणाले तो व्यापार करतो, चंद्र व्यापार करतो, प्रतिपदा द्वितीया पौर्णिमा अमावस्या, ते त्याचाही व्यापार आहे. हा कुणाच्यामुळे आहे म्हणून म्हणाले रवी शशीची ये वणीजे म्हणून जग हे वेसजे वीण असे तया. म्हणाले म्हणून हे जग वेसजे वीण, अंधकाराच्या शिवाय प्रकाशित झालेलं जे आहे ते कुणामुळे आहे, त्या चंद्रसूर्यामुळे नाही आहे, ते त्या परमात्म्यामुळे. कारण परमात्म्याने त्यांना आपलं तेज दिलेलं आहे. हा गा नावाची एक जयाचे. म्हणाले आता काय बोलू म्हणाले तुमच्या पुढे. हा गा, हो आता बघा म्हणाले, नावाची एक जयाचे. नाव म्हणजे नाम, एका नामाचं महात्म्य मी तुम्हाला सांगायचं म्हटलं तर पाहता गगनही दिसे टाचे. एवढं व्यापक आकाश आहे, पण ते आकाश सुद्धा त्याच्याकरता आखूड होईल, टाचकं होईल. जे आपण म्हणतो ना हे शिवलंय खरं, पण हे वस्त्र त्यांना घालता येत नाही, ते झालंय टाचकं. टाचकं म्हणजे आखूड झालंय, ते लहान झालंय, आणि अशा वस्त्रांनी ते शरीरावरती घालणंच मोठं म्हणाले अवघड आहे. असं जेव्हा टाचे तो शब्द त्यांनी वापरला आहे की म्हणाले एका नावाचं महात्म्य सांगायला सुद्धा आकाश व्यापक आहे असं म्हटलं तर तेही टाचकं पडतंय, तेही तोकडं पडतंय, तेही काही पुरत नाही. गुण एक एक काय तयाचे आकळशील तू. अहो म्हणाले एक नुसतं नाम सांगायची वेळ आली तर इथे आमची परिस्थिती, आकाशाची परिस्थिती सुद्धा त्या ठिकाणी तिथे तोकडी पडतीये. तर त्याच्या एकेका गुणाचं वर्णन करायला जाऊ कसा, आणि त्या गुणाचं वर्णन कसं होऊ शकेल. काय काय तयाचे आकळशील तू, कसं काय तुला ते वर्णन करता येईल. म्हणून असो हे वानणे. म्हणजे माऊली आपलीच आपल्याला शिकवतीये, ते स्वतःचेच स्वतःला म्हणतायत. आधी त्यांनी वर्णन केलं की हे भगवान श्रीकृष्णांचं वर्णन काय करू, काय त्यांचा महिमा आहे, काय साधू संतांची लक्षणं वर्णन केली आहेत, त्यांचं श्रेष्ठत्व वर्णन करायला त्यांचीच वाणी योग्य आहे. असं एकदा बोलल्यावर त्यांनी पुन्हा स्वतःला म्हटलं की काय त्यांचं महात्म्य मी वर्णन करू शकतो, ना त्यांचं नामवर्णन करू शकतो, ना त्यांनी ह्या सृष्टीला किंवा ज्याच्या माध्यमातून वर्णन करायला मला जे जे प्राकृतिक दिलं आहे, शब्द दिला आहे, प्रकाश दिला आहे, मला या ठिकाणी स्पर्श दिला आहे, दृष्टी दिली आहे, पुष्कळ दिलं आहे, ह्या सगळ्याच्या माध्यमातून मी त्याचं वर्णन करतोय. पण हे सगळं वर्णन करायला मी पुरेसा पडणार आहे का. म्हणून ते म्हणतात म्हणून असो हे वानणे. आता ज्ञानेश्वर महाराज स्वतःला म्हणतात बाबा रे, आता या परमेश्वराची स्तुती करायला तू निघालास, पुरे झालं, आता त्याचं वर्णन करू नकोस. सांगो नेणो कवणाची लक्षणे. म्हणाले मलाच कळत नाही आहे की मला सांगो नेणो, आपल्याला मला सांगायला कळत नाही आहे की भगवंतांनी कुणाची लक्षणं सांगितली आहेत, साधू सत्पुरुषाची का स्वतःची. म्हणजे याचा अर्थ वरती आपण म्हटलं ना की हे वर्णन कृष्णाचं का सत्पुरुषाचं का ज्ञानदेवांच्या सारख्या ज्ञानेश्वरांचं आणि त्यांनी लिखाण केलेल्या ज्ञानेश्वरीचं, सगळ्याचाच महिमा अगाध आहे.
म्हणून ते म्हणतात सांगो नेणो कवणाची, म्हणाले मला काही कळत नाही लक्षणे, दावावी मिशे येणे का बोलिलो ते. मला काही हे कळत नाही, कुणाच्या अनुषंगाने किंवा कुणाच्या माध्यमातून किंवा कुणाला पुढे करून, किंवा जर ज्ञानच द्यायचं आहे तर परोक्षपणे म्हणजे प्रत्यक्षपणे म्हणजे अपरोक्ष ही संस्कृतमध्ये, आणि मराठीमध्ये परोक्ष म्हणजे प्रत्यक्ष. म्हणजे प्रत्यक्ष ज्या गोष्टीचं ज्ञान द्यायचं आहे ते देण्याऐवजी यांनी काही आडपडद्यानी ज्ञान द्यायचं ठरवलं आहे का, असा प्रश्न विचारला. दावावी मिशे येणे का बोलिलो ते, म्हणाले कोणाच्या माध्यमातून हे सगळं सांगायचा प्रयत्न केला आहे मला काही कळत नाही, आणि ही लक्षणं कुणाची सांगितली आहेत ही मला कळत नाहीत. याचा अर्थ जी साधूची लक्षणं आहेत तीच परमात्म्याची लक्षणं आहेत. जी परमात्म्याची लक्षणं आहेत तीच त्या परमात्म्याच्या स्तुतीकरता निर्माण झालेल्या ग्रंथांची लक्षणं आहेत. ते तसेच आहेत, ते सगळं अक्षर वाङ्मय आहे. जर पुरुष अक्षर आहे, परमात्मा अक्षर आहे, तर वाङ्मय पण अक्षर आहे. असं पुढे जाऊ. ऐके आता माऊली आपल्याला सांगतायत, ऐका. बघा म्हणाले, आता मी तुम्हाला सांगतो हे का घडलं. द्वैताचा ठावोची फेडी. आता भगवंतांनी असा विचार केला, भगवंत हे सगळं का बरं बोलला असेल. 7व्या 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये भगवंतांनी हा जो उहापोह केलेला आहे हा का बरं केला असेल. तर ते म्हणतात, त्यांनी जर तो उहापोह करताना अर्जुना तुला मी हे साधूची लक्षणं सांगतो असं म्हणून न सांगता, जर तुला काही मी अद्वैत तत्वज्ञान सांगतो असं म्हटलं असतं, म्हणजे काय केलं असतं, द्वैताचा ठावोची फेडी, म्हणजे त्यांनी पूर्णपणे द्वैत नष्ट केलं असतं, पूर्णपणे द्वैताला दूर केलं असतं. तर काय झालं असतं, ते ब्रह्मविद्या कीजेल उघडी. द्वैत दूर करून अद्वैताचं तत्वज्ञान जर अर्जुनाला एकदम खुलं करून सांगितलं असतं तरी अर्जुन पढिये हे गोडी नासेल हन. अहो म्हणाले, अर्जुन माझ्या जीवाभावाचा आहे, अर्जुन माझा प्रेमास्पद आहे, अर्जुन माझ्या प्रेमाचं प्रतीक आहे, नव्हे माझं प्रेमच आहे, असं जे भगवंत म्हणतो, अर्जुना तू म्हणजे काय, माझं सर्वस्व आहेस, असं म्हणायला नासेल हे नष्टच होईल. कारण अद्वैत आल्यावर अर्जुन आणि भगवंत एकच होतील. अर्जुन जर भगवंताशी एकरूप झाला तर भगवंताला माझं हे प्रेमास्पद आहे असं म्हणायला जागाच राहणार नाही. भगवंताला हा माझा पढियंता असं म्हणायला जागाच राहणार नाही. म्हणून ते तैसे बोलणे, म्हणून त्यांनी जे तत्वज्ञान अद्वैताचं सांगायचं नव्हे ते तसं केलं नाही. बोलणे नव्हे म्हणजे बोलले नाहीत. त्यांनी का नाही बोलले तर म्हणाले, अर्जुन त्या अद्वैत भावाशी एकरूप होऊन जाईल आणि अर्जुन आणि मी हे द्वैत संपून जाईल. मी कुणावर प्रेम करू, मग मी कुणाकडे माझा शिष्य म्हणून, माझा भक्त म्हणून, माझा सखा म्हणून, माझा सुहृद म्हणून मी कुणाकडे पाहू. आता ते म्हणतात, म्हणून ते तैसे बोलणे नव्हे, म्हणून ते तसे बोलले नाहीत. स पातळ आड लावणे, किती अगदी पातळ जिरजिरीत पडदा मध्ये ठेवून दिला. केले मनची वेगळं वाणे भोगावया. आणि काय केलं, अर्जुनाचं मन हे अर्जुनाचं म्हणून ठेवलं आणि भगवंताचं मन हे भगवंताचं म्हणून ठेवलं. आणि मग अर्जुन आणि भगवंत या दोन मनानी, या दोन वेगळ्या मनानी एकत्वाचा अनुभव घेण्याचा, प्रेमाचा अनुभव घेण्याचा, भक्तीचा अनुभव घेण्याचा, निष्काम भावाचा अनुभव घेण्याचा त्या ठिकाणी अवसर शिल्लक ठेवला, संधी शिल्लक ठेवली. आणि ते म्हणतात वेगळेपणा भोगावया. आम्ही दोघे वेगळे आहोत, तो स्वामी आहे, सेवक आहे, खरे म्हणजे असं कोणीच नाही आहे, सखेच आहे, सख्यत्वच आहे. कारण सख्य भक्तीचं उदाहरण भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुनच आहे. अर्जुनाचा भाव सख्यत्वाचाच आहे. जे सोहम भाव हा अटकू मोक्ष सुखा लागोनी रंकू. अहो म्हणाले, काय सांगू तुम्हाला, सोहम भाव, मी ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, ही सोहम भावाची अटक आहे. अटक म्हणजे अडकून पडणं. जसा कोळी आपण विणलेल्या जाळ्यामध्ये अडकून पडतो तसा अहम ब्रह्मास्मी पर्यंत पोचलेला जो योगी आहे, कारण त्याला ती वृत्ती सोडावी लागते ना.
मी ब्रह्म आहे ही वृत्ती आहे, हे वृत्तीज्ञान आहे. हे वृत्तीज्ञान कुठं आहे? बुद्धीत आहे. आपण जे काल परवा जे बोललो ना, हे काय चाललंय, हे काय चाललंय, ते काय असतं, काही गोष्टी आपण त्या माथी मारून घेतो की ठीक आहे, आपल्याला आता त्याचा संदर्भही नाही, आपल्याला ते विशेष पटतही नाही, किंवा आता त्यावेळी हे काय चाललंय नको वाटतं, पण तरीसुद्धा त्या शब्दांशी आपण जुळले जावे लागतं. ही सोहम भावाची जी अटक आहे ना, ही कुठं आहे? बुद्धीत आहे. का? कारण बुद्धीमध्ये काय विचार आहे? मी ब्रह्म आहे. हे कोणाचं ज्ञान आहे? हे वृत्ती ज्ञान आहे. तत्वज्ञानाचा विचार करायचा असला तर वृत्त्यात्मक ज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत तो परमेश्वराच्या प्रांतामध्ये शिरलाच नाही. ही वृत्ती ज्ञान बुद्धीच्या ठिकाणी चालू आहे. आता म्हणाले असे अडकून पडलेले आणि मोक्षाची इच्छा करणारे असे बिचारे कितीतरी आहेत की जे म्हणतील अहो जन्मानुजन्म बहुनाम जन्मना म्हणते, ज्ञानवान माम प्रपद्यते भगवंतांनी सांगितलं तसं अनेक जन्म त्याला त्या ठिकाणी काम करावं लागतं, साधना करावी लागते, अभ्यास करावा लागतो, वैराग्य हळूहळू प्राप्त करून घ्यावं लागतं. म्हणाले ह्या अर्जुनाला काहीच नाही. म्हणाले हे जे लोक आहेत की जे सोहम भावामध्ये अडकलेले आहेत, अहम ब्रह्मास्मी या भावात अडकलेत. मग आत्तापर्यंत आपण काय बोलत आलो की हा अहम ब्रह्मास्मी हा भाव ही बुद्धीची वृत्ती आहे आणि स्वरूपाचं दर्शन इथल्या माझ्यातल्या मीच्या स्वचं निराकरण झालेलं आहे, निशेष संपलेला आहे, नाश झालेला आहे. मग इथे स्फुरण कोणाचं आहे? स्वरूपाचं, त्या परमात्म्याचं. या देहामध्ये त्या परमात्म्याच्या स्फुरणावरती जेव्हा व्यवहार चालेल, बुद्धीच्या वृत्तीवर नाही, ते वृत्ती ज्ञान नाही. मग हे ज्ञान कोणतं? आत्मज्ञान आहे, चैतन्याचं ज्ञान आहे. हे चैतन्याचं ज्ञान व्हावं याकरता बिचारे काय करतायत? मोक्ष सुखा लागोनी रंकू दीन झालेत, रंकू दीन झालेत. त्यांना वाटतंय आम्ही यातनं बाहेर पडावं, ही सोहम भावाची अटक आहे ती दूर व्हावी आणि आम्हाला त्या आत्मस्वरूपाचं दर्शन व्हावं. याकरता बिचारे दीन झालेत. तयाची ये दिठीचा झणे कळंकू लागेल तुझी या प्रेमा. म्हणाले एका क्षणात अद्वैताचं ज्ञान तुला दिलं आणि तू माझ्याशी एकरूप झालास तर यांच्या दिठीचा झणे कळंकू म्हणजे दृष्टीचा कलंक, म्हणजे दृष्टीचा दोष, म्हणजे आपल्या अगदी साध्या सोप्या मराठीत दृष्ट लागेल तुला. कारण तुला जर हे अद्वैताचं तत्वज्ञान कळलं आणि तू जर माझ्याशी एकरूप झालास तर अहो म्हणाले त्यांची दृष्टी म्हणाले असं कसं, यांनी काय केलंय, आम्ही इतके जन्म त्याच्याकरता खर्च घातलेले आहेत तरीसुद्धा हा अनुभव आम्ही घेतला नाही. आणि हा आज काय विचारतो अर्जुन भगवंताला प्रश्न आणि लगेच भगवंत याला अद्वैताचं ज्ञान देतो. म्हणजे त्यांची जी दृष्टी आहे झणे ताबडतोब काय करते? कळंकू काळीमा. त्यांच्या दृष्टीमधला जो दोष आहे लागेल तुझी या प्रेमा, तुझ्यावरती जे माझं प्रेम आहे त्या प्रेमावरती या लोकांची ही दोषदृष्टी पडेल, त्यांना हे काही सहन होणार नाही. आणि म्हणून त्यांनी सांगितलं विपाये अहम भावे, अहम भाव याचा जाईल. आता ज्ञानेश्वरांचा भगवान श्रीकृष्ण बोलतो आहे, लिहितायत ज्ञानदेव आणि ज्ञानेश्वर महाराज कुणाच्या तोंडातून बोलतायत? भगवान श्रीकृष्णाच्या. श्रीकृष्ण काय म्हणतायत इथे? विपाये, कदाचित असं होऊ शकेल हे जर मी केलं असतं, किंवा जर आम्ही हा विषय खोलून बोललो असतो किंवा अद्वैताचं तत्वज्ञान त्याला समजवायला सुरुवात केली असती तर म्हणाले अहमभाव याचा जाईल. हा असा शिष्य आहे, याच्याकडे विषय जाणून घेण्याचं असं सामर्थ्य आहे की एका क्षणात त्याच्या अहंकाराची निवृत्ती होईल. अर्जुनाचा अर्जुन पण एका क्षणात संपून जाईल आणि मग काय होईल? मी तेची हा जरी होईल. आणि तो कसा होईल? मीच होईल. माझ्यापेक्षा वेगळे पण त्याच्याकडे शिल्लकच राहणार नाही. तरी मग काय कीजेले एकले या आगतिकता बोलतायत. माऊली म्हणतायत भगवान श्रीकृष्ण आगतिक झाले. ते म्हणतात तो जर माझ्याशी एकरूप झालं तर मी एकटा काय करू? माझा भक्तच निघून गेला, मग मी काय करू? दिठीची पाहता निविजे. अहो ज्याला पाहिल्यानंतर माझे डोळे शांत होतात,
ज्याच्या दर्शनाकरता, ज्या अर्जुनाच्या दर्शनाकरता मी इतका म्हणजे उत्कटतेनी उत्सुकतेनी वाट पाहत असतो, का तोंड भरवणी बोलीजे, किंवा ज्याच्याशी मला पुष्कळ बोलायचं आहे, मनातलं बोलायचं आहे, मनोगत सांगायचं आहे, अंतरीचं हितगुज करायचं आहे, अशा बोलण्याकरता मी काय करू, का तोंड भरवणी बोलीजे, ना तरी दाटून खेव दीजे, ऐसे कोण आहे, आणि ज्याला दृढ आलिंगन द्यावं, ये हृदयीचे ते हृदयी, असं आलिंगन ज्याला द्यावं असा मला तरी कोण आहे. मला ना माझ्या दृष्टीला सुख देणारा राहील, ना माझ्या बोलण्याकरता कुणी माझा अंतरीचा जीवाचा जिव्हाळा राहील, ना ज्याला मी स्पर्श करून, ज्याला मी आलिंगन देऊन माझ्या हृदयामध्ये अत्यंत शांतता प्राप्त करीन, ज्या प्रेमामुळे मला अत्यंत तृप्ती येईल, असं कोण राहील, असं कोण असेल. म्हणून म्हणाले आपुलिया मना बरवी, असमाई गोठी जीवी, ते कवणेसी चावळावी, जरी ऐक्य झाले. म्हणाले आपल्या मनाला बरवी म्हणजे चांगली वाटणारी, मंगल वाटणारी अशी काही गोष्ट आहे. तर असमाई गोठी जीवी, किंवा आपल्या अंतःकरणात जे आता राहत नाही आहे, आपण म्हणतो ना की आता इतका आनंद झाला की कुणाशी तरी बोलल्याशिवाय आपल्याला काही चैन पडणार नाही, जे अंतरंगात आहे ते आता कुठेतरी बोलून मोकळं झालं पाहिजे. असं जिथे आहे आपुलिया मनाबरवी, जे मनाला खूप चांगलं वाटतंय, जे मंगल आहे असं वाटतंय, जे पवित्र आहे असं वाटतंय, जे खूप चांगलं आहे, जे सात्विक आहे असं वाटतंय, ते कुणाशी बोलावं. कारण हे जग इतकं सात्विक नाही, हे जग इतकं मंगल नाही, हे जग इतकं पवित्र नाही. तसंच माझ्या अंतःकरणामध्ये जो विषय दाटून येतो, माझ्या अंतःकरणामध्ये जो मावत नाही, तो विषय कुणाशी बोलावा. असमाई जे सामावत नाही, असमाई सामावत नाही. ती गोठी म्हणजे गोष्ट, जीवी म्हणजे जीवाच्या ठिकाणी जे सामावलं जात नाही, ते कवणेसी चावळावी, ती कुणाला सांगावी. जरी ऐक्य झाले, जर आमचं दोघांचं ऐक्य झालं तर मी कुणाला सांगू, तो माझ्यातच मिसळून गेला. म्हणून म्हणाले या काकुळती जनार्दने, अशा प्रकारे भगवंत काकुळतीला आले, म्हणजे काळजीनी व्यग्र झाले. भगवंताला वाटलं आता काय करावं, हा अर्जुन जर असा अद्वैत भावानी एकरूप झाला तर. जनार्दने अन्योपदेशाचेनी हातासने, म्हणून त्यांनी थेट उपदेश केला नाही अद्वैताचा. त्यांनी थेट उपदेश करून अर्जुनाला ज्ञान दिलं नाही, तर काय केलं, तर शब्द छान वापरलाय, अन्योपदेशाचेनी, अन्य उपदेशाचेनी, दुसऱ्या प्रकाराने उपदेश करण्याच्या हातवटीनी, हातोटीनी, कौशल्यानी, कसबानी त्यांनी काय केलं, बोला माझी मन मने आलिंगू सरले, असं बोलले. असं तत्वज्ञान सांगितलं की ज्याच्यामुळे मनानी मनाला आलिंगन देता आलं. म्हणजे अर्जुनाचं मन भगवंताच्या मनाशी एकरूप झालं आणि भगवंताचं मन अर्जुनाच्या मनाशी एकरूप झालं. म्हणजे भगवंत जेव्हा अर्जुनाला पाहू लागले तेव्हा अर्जुनाच्या ठिकाणी भगवंत दिसू लागले, आणि जेव्हा अर्जुन भगवंताला पाहू लागला तेव्हा भगवंताच्या ठिकाणी त्याला अर्जुन दिसू लागला. कारण अर्जुनाला आपण दिसतो आहे आणि भगवंताला आपण दिसतोय. त्यामुळे अर्जुनाला आपण कुणात दिसतोय, श्रीकृष्णात, आणि श्रीकृष्णाला आपण कुणात दिसतोय, अर्जुनात. त्यामुळे त्या दोघांच्या मध्ये मन मनाशी गुंतलं आहे. आणि त्यांनी सांगितलं हे दोघे एकमेकांशी गुंतले गेले. आलिंगू सरले हे परिसता जरी कानडे. अहो म्हणाले हे मी जे काय बोलतोय, आता ज्ञानेश्वर आपल्याशी बोलतायत. अहो म्हणाले हे मी तुम्हाला सांगतोय आणि तुम्ही ऐकता आहात. हे माझं बोलणं ऐकताना जरी कानडे, हे जरा वेडवाकडं वाटलं, योग्य नाही वाटलं, तरी जाणपा पार्थ उघडे. पण म्हणाले तरी एक लक्षात घ्या, माझ्या ह्या सगळ्या बोलण्यात तुम्हाला अतिशयोक्ती वाटली, माझ्या या सगळ्या बोलण्यामध्ये तुम्हाला अयथार्थता वाटली, माझं हे बोलणं जरा पाल्हाळीक वाटलं, अव्यवहार्य वाटलं, कृष्णाच्या मोठेपणाला काही गालबोट लावणारं वाटलं, काही वाटलं, सोडून द्या म्हणाले. मी जे आपल्याला सांगितलं ना हे सोडा, पण एक लक्षात घ्या म्हणाले, परी जाण पा, पण एक जाणून घ्या, पार्थ उघडे कृष्ण सुखाचेची रूपडे ओतलेगा. अर्जुन कसा आहे तर केवळ भगवंताचं जे सुख आहे ते मूर्तिमंत प्रकट झाले.
म्हणजे अर्जुनाच्या रूपाने, अर्जुन ही कृष्णाच्या सुखाची मूर्ती आहे. अर्जुनाचं जे रूप आहे ते काय आहे, ते जे प्रकटीकरण आहे तो अर्जुन नाही आहे, ते केवळ कृष्णाचं सुख आहे, ते केवळ कृष्णाचं प्रेम आहे. हे मात्र नक्की आहे, हे लक्षात ठेवा. ज्ञानदेव आपल्याला सांगतात. माझं बाकीचं विवरण तुम्हाला नाही पटलं तर सोडून द्या, पण एक लक्षात ठेवा की हे अर्जुनाचं रूप हे फक्त भगवंताच्या सुखाचं साधन आहे. प्रत्यक्ष मूर्तिमंत सुख आहे, रूपणे मूर्तिमंत आहे, मूर्ती आहे. वोतले गा मुशीतून ओतावं, जसं प्रेम एका मुशीतून ओतून मूर्ती घडवावी तसं जणू काही अर्जुनाच्या रूपाने ते प्रकट झालेले. हे असो वयसेची आहे शेवटी, जैसे एकची विये वांझोटी, मग ते मोहाची त्रिपुटी नाचो लागे. आता पहिलं माझं बोलणं सोडून द्या म्हणतात, तुम्हाला पटेल असा तर्क देतो म्हणतात, पुन्हा आपल्या तर्कात शिरतात. पुन्हा त्यांना काय वाटतं ते अहो म्हणाले, एक स्त्री आहे जिला आयुष्यभर मुलबाळ झालं नाही आणि आयुष्याच्या शेवटी फार उशिरा तिला पुत्र प्राप्त झाला. म्हणजे हे असो वयसेची शेवटी, अगदी आपलं वय संपत आलं, म्हातारपण आलं, जैसे एकची विये वांझोटी, तिला एकच पुत्र प्राप्त झाला, मग ते मोहाची त्रिपुटी नाचू लागले. म्हणाले आता काय होईल, त्या एका मुलाच्या भोवती तिचा मोह त्रिपुटी, सगळंच्या सगळं तिचं त्याच्याच भोवती विश्व म्हणाले नाचतं आहे, त्यातच ती रममाण झालेली आहे. तैसे जाहले अनंता. म्हणाले ज्ञानदेव म्हणतात, कसे भयकर बोलतायत बघा भगवंताला. म्हणाले असं त्या भगवंताची स्वस्थिती झालेली आहे. ऐसे तरी मी न म्हणता, म्हणाले मी काही हे स्वतः म्हणतोय असं नाही, जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात मी हे असं इतकं बोललो, तुम्ही म्हणाला हो काय मनुष्य आहे, काय बोलतोय, भगवंताबद्दल बोलतोय. अहो म्हणाले मी सुद्धा बोललो नसतो, मी जर ही भगवंताची स्थिती पाहिली नसती ना तर मी पण बोललो नसतो. पण मी पाहिलंय की भगवंत अर्जुनाच्या ठिकाणी किती मोहामध्ये पडलाय, किती प्रेमात पडलाय, किती त्याच्याशिवाय राहू शकत नाही आहे, हे मी पाहिलं आहे. म्हणून म्हणाले तुम्हाला सांगतोय, नाही तर मी बोललो नसतो. म्हणून ते म्हणतात जरी तयाचा न देखता अतिशयो येथ. जर मी पाहिलं नसतं तर ही माझ्या बोलण्याची अतिशयोक्ती झाली असती. पहा नवल कैसे चोज. म्हणाले पहा बघा अर्जुनाच्या विषयीच्या प्रेमाचं स्वरूप तर बघा. के उपदेशू केऊ ते झुंज. म्हणाले कुठे युद्धाची भूमी आणि कुठे हा अध्यात्माचा उपदेश. परी पुढे वालभाचे भोज नाचत असे. पण म्हणाले कोण कृष्णाला सांगणार की अरे कृष्णा या युद्धभूमीवरती अध्यात्माचा विषय कधी कोणी बोलतं का रे. कारण असं आहे की अध्यात्म विषयाला विक्षेप करणारी ही भूमी आहे. या युद्धभूमीवर सारखे अडथळे आहेत. समोरून कोणी शंख वाजवील, समोरून कोणी इतर वाद्यांचे गजर करील, समोरून कोणी वीरश्रीयुक्त घोषणा करील, आणि हे सगळं युद्धाला तोंड लागत असताना तू अशा प्रकारे उपदेश करायला लागलास. अर्जुनाला तुझं बोलणं तरी ऐकू जाणार आहे का. अर्जुनाला आता ते काय म्हणतायत, काय करतायत, कशी आपल्या सैन्याची रचना करतायत, कोण पुढे येत आहे, कोण मागे जात आहे, परस्पराला युद्धाकरता सैन्य भिडलेलं आहे, ही काय जागा आहे उपदेशाची. पण म्हणाले काय सांगावं, तुझ्या पुढे काही सांगायची सोय नाही. कारण का परी पुढे वालभाचे भोज. कारण तुझ्यासमोर तुझी प्रेमाची मूर्ती तो अर्जुन उभा आहे ना. त्यामुळे काय म्हणाले तुला, म्हणाले नाचत असे, नुसता उभा नाही, तुझ्या डोळ्यापुढे ते नाचतं आहे असं वाटतं. म्हणजे काय आहे, तुझ्या ठिकाणी त्या अर्जुनाच्या विषयीचा जो भाव आहे तो जसा मातेचा आपल्या बालकाविषयीचा आहे. रांगणारं बालक आहे, चालणारं बालक आहे, आणि ते जसं ते लहान मूल जसं नाचतं आणि त्याच्याबरोबर जसा मातेला आनंद होतो, तसं म्हणाले हे ती मूर्ती अर्जुनाची पुढे उभी आहे, तू नुसता आनंदात आहेस, तू नाचतोयस, तुला कुठं कळतं ही युद्धभूमी आहे म्हणून. हे माऊली भगवंताला म्हणतायत. आवडी आणि लाजवी. म्हणाले भगवंता तुला सांगतो खरंच आहे, व्यवहार असाच आहे की आपल्याला एखादी वस्तू आवडली आहे, आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे आहे आणि ती मिळवायला लाज वाटते, शक्य नाही. जे मनुष्याच्या आवडीचं आहे तो मिळवण्याकरता सगळं सोडून त्याच्या मागे धावतो. व्यसन आणि शिणवी. माणसाला व्यसन आहे आणि त्या व्यसनाकरता जी धावपळ करावी लागेल
ते करताना त्याला शीण येतो, मुळीच नाही म्हणाले. पिसे आणि न भुलवी, म्हणाले वेड लागलाय कशाचं तरी, आणि त्या वेडामध्ये त्याला भ्रम होत नाही असं कसं होईल. वेड आहे तर भ्रम आहेच, सगळीकडे तेच दिसतं आहे. ज्याचं वेड लागलेलं आहे ते वेड असं आहे की ते वेड एकच गोष्ट सर्वदूर व्यापून राहिली आहे असं त्याला दिसतं, असं त्याला भासतं. तरी तेची काही, त्याला त्या भ्रमच असा होतो ज्याच्यामध्ये तो रमला आहे. या प्रत्येकाकरता तरी तेची काही असं म्हटलंय. अहो, आवड आहे आणि लाज वाटेल असं कधी घडेल का, असा त्याचा अर्थ आहे तेची काहीचा. तरी तेची काही असं आहे आणि तरी मनुष्य लाजेल. अहो, व्यसन आहे आणि त्याच्याकरता मनुष्य शिणेल असं कधी होईल का. मनुष्याला एखाद्या गोष्टीचं वेड लागलं आहे किंवा एखादा मनुष्य वेडा झाला आहे, तो वेडा झालेला मनुष्य त्याला भ्रम झाल्याशिवाय कसं राहील. कारण एकदा काय काय गोष्टी सांगतात, तर लोकांनी सांगितलं जवाहरलाल नेहरू एकदा वेड्यांच्या इस्पितळाला भेट द्यायला गेले आणि ते बघत होते काय व्यवस्था आहे काय नाही. तर खूप छान कपडे वगैरे घातलेला मनुष्य समोर आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला शेकहँड करतो. ते म्हणाले हो, आपण कोण काय नाही, मी जवाहरलाल नेहरू, असं त्या वेड्यांनी सांगितलं जवाहरलाल नेहरूंना. असे जे प्रसंग, भ्रम, केवढा मोठा भ्रम त्याच्या ठिकाणी आहे. ह्या भ्रमानी म्हणजे वेड लागलं आहे आणि भ्रम नाही असं कधी होईल का, असा त्या ओवीत प्रत्येक वेळी खाली तरी तेची काही, तरी तेची काही, तरी तेची काही हा प्रश्न त्या प्रत्येकाला जोडायचा आहे. म्हणून भावार्थ तो ऐसा. माऊली म्हणतात याचा भावार्थ आता तुम्हाला सांगतो, थोडक्यात सार सांगतो. अर्जुन मैत्रियेचा कुवासा, कुवासा म्हणजे आश्रय. अर्जुन हा सख्यत्वाचा आश्रय आहे, मैत्रियेचा सख्य भावाचा आश्रय आहे. की सुखे शृंगारली या मानसा दर्पणूतो, किंवा असं म्हणू का की भगवंताच्या सुखानी, म्हणजे भगवंताच्या सुखरूपी जे काही शृंगाराचं साधन आहे, आरसा म्हणजे अर्जुन आहे. आणि तो कशाने शृंगारला आहे, त्या आरशाला चांगलं सुंदर असं कशाने बनवलं, भगवंताच्या सुखाने. म्हणजे भगवंताचा तो दर्पण आहे. आपण मगाशी म्हटलं ना की भगवंत जेव्हा अर्जुनाला पाहतात तेव्हा ते अर्जुन नाही पाहत, तेव्हा तिथे ते स्वतःला पाहतात. आणि अर्जुन जेव्हा भगवंताला पाहतो तेव्हा तो भगवंताला नाही पाहत, तो तिथे आपल्याला पाहतो. म्हणजे भगवंताला पाहण्याचा दर्पण कोण आहे, अर्जुन आहे. आणि तो साधा नाही आहे. तो दर्पण कसा आहे तर त्याला सगळ्या बाजूनी खूप छान शृंगारला आहे, खूप त्याला शोभिवंत केला आहे. आणि ते शोभिवंत करणारं काय आहे, भगवंताचं प्रेम. भगवंताच्या प्रेमाने त्या दर्पणाला शोभा आणली आहे. यापरी बाप पुण्य पवित्र. म्हणजे आता काय सांगावं, अशा प्रकाराने हा अर्जुन जो आहे, बाप म्हणजे हा जो अर्जुन आहे तो पुण्यवान आहे, तो पवित्र आहे. जगी भक्ती बीजासी सुक्षेत्र. तो ह्या जगामध्ये भक्तीसाठी अगदी चांगली वहितावलेली जमीन असावी, तसं अगदी चांगलं सुपीक असं जमिनीचं उत्तम प्रकारे मशागत केलेलं असं स्वरूप आहे. अर्जुनाच्या ठिकाणी जमीन भुसभुशीत आहे. भक्तीचं बीज टाकलं की ते तरारून फुलून येणार आहे. बीजासी सुक्षेत्र, तो कृष्ण कृपे पात्र याची लागी. आता माऊली सामान्य पातळीवर आपल्याला सांगताय की असा तो असल्यामुळे अशा प्रकारे त्याचं अंतःकरण हे भगवंतांनी काही सांगावं आणि त्याकरता त्यांनी लगेच त्याला प्रतिसाद द्यावा, या ताकदीचं असल्यामुळे ते म्हणतात की बघा हा कृष्णाच्या कृपेला म्हणून पात्र झाला. या लोकांनी का बरं त्याला सोहमभावाची अटक म्हणून अडकलेल्यांनी अशा दोषैक दृष्टीने पाहू नये, कारण त्याचा अधिकारच तेवढा आहे. म्हणून त्याला भगवंतांनी आपली कृपा करून आपल्या जवळ केलेलं आहे. हो का आत्मनिवेदना तळीची. आपल्याला माहिती आहे नवविधा भक्ती आहे. त्या नवविधा भक्तीमध्ये शेवटची भक्ती आत्मनिवेदन आहे आणि त्याच्या अलीकडची सख्य, त्याच्या अलीकडची दास्य. सख्य भक्तीचं उदाहरण कोण, अर्जुन. म्हणून आत्मनिवेदना तळीची, आत्मनिवेदनाच्या खालची जे पीठिका आहे सख्याची, जी भूमिका, जो प्लॅटफॉर्म जो आहे तो कशाचा आहे, सख्यत्वाचा आहे. पीठिका आहे सख्याची.
पार्थू अधिष्ठात्री तेथीची मातृका गा. मातृका मुख्य देवता. आपण मातृका पूजन करतो ना आपल्या घरामध्ये. नांदी श्राद्ध आणि मातृका पूजन झाल्याशिवाय पुण्यावाचन वगैरे हे सगळ्या गोष्टी पुढे. पण ह्या सगळ्यांचं आधी अधिष्ठान आहे आणि त्या सगळ्यांची पूजा आहे. तर म्हणाले ह्या मुख्य देवता आहेत. हा अर्जुन कशाची मुख्य देवता आहे? सख्य भक्तीची. आणि म्हणून पार्थू अधिष्ठात्री, अधिष्ठात्री देवता, त्याची पायाभूत देवता, त्याची प्रमुख देवता, तेथीची त्या सख्य भक्तीवरची मातृकागा मुख्य देवता आहे. पासीची गोसावी वर न वाणिजे, मग पायिकाचा गुण घेईजे, ऐसा अर्जुनूची तो सहजे पढिये हरी. म्हणाले आता या ठिकाणी जर पासीची गोसावी वर न वाणिजे, म्हणाले वाणिजे स्तुती. आता ह्या ठिकाणी ह्या देवांचं वर्णन टाकून म्हणजे इथे जवळ असलेल्या गोसावी वरण वाणिजे ह्या श्रेष्ठ अशा स्वामींचं, श्रेष्ठ अशा पुरुषांचं वर्णन न करता मग पायिकाचा गुण घेईजे. म्हणाले बघा भगवंतानी भगवंताचं वर्णन म्हणजे देवतांचं वर्णन न करता या ठिकाणी पायिकांचा म्हणजे भक्तांचा, पायिकांचा म्हणजे दासांचा म्हणजे शिष्यांचा का बरं गुण घेईजे म्हणजे का बरं त्यांची स्तुती करतात. ऐसा अर्जुनूची तो सहजे पढिये हरी. असा जो अर्जुन आहे तो अर्जुन त्यांच्या एवढ्या प्रेमाचा असल्यामुळे स्पष्टीकरण इथपासून इथपर्यंत कशाचं दिलं? कशाकरता संतांची लक्षणं सांगितली. कारण अर्जुन त्यांच्या फार प्रेमाचा असल्यामुळे जर का अद्वैत भावानी भगवंताची लक्षणं खोलून सांगितली असती तर हा अर्जुन त्याच्याशी एकरूप झाला असता. म्हणून भगवंताची अद्वैताची लक्षणं न सांगता, ज्ञानाची लक्षणं किंवा ज्ञान्याची लक्षणं न सांगता जो ज्ञानी मनुष्य होतो, कारण ज्ञानाची सांगितली की परमात्म्याची झाली, ज्ञान्याची सांगितली की संतांची झाली. आणि म्हणून त्यांची लक्षणं इथे सांगितली. पढिये हरी, भगवंताचा तो प्रिय आहे. ऐसा अर्जुनूची तो सहजे पढिये हरी. आणि असा तो सहज स्वाभाविकपणे अर्जुनाचं प्रेमच आहे अंतःकरणात, ते काही ओढून ताणून आणलेलं नाही. आणि म्हणून सत्पुरुषांचं वर्णन केलं. पहा अनुरागे भजे, जो प्रियोत्तमे मानिजे, ते पतीही हुनी काय न वर्णिजे पतिव्रता. म्हणाले एक बघा व्यवहारातलं उदाहरण सांगतो. म्हणाले की स्त्री अतिशय चांगली आहे, विवाहित आहे आणि ती आपल्या पतीच्या विषयी अंतःकरणामध्ये अनुराग ठेवते आहे. म्हणाले त्याला, त्या पत्नीला तिचा पती मानणार नाही का? तिचा आदर करणार नाही का? कुटुंबामध्ये ती आदरणीय ठरणार नाही का? ते पतीहुनी काय न वर्णिजे पतिव्रता. मग त्या पतीच्या मोठेपणाचं वर्णन कोण करील? उलट त्या पतिव्रतेचा सन्मान करतील, उलट त्या पतिव्रतेचा मोठेपणा गायला जाईल. आणि म्हणून म्हणाले तसंच आहे. तैसा अर्जुनूची विशेषे स्तवावा, ऐसे आवडले मज जीवा. म्हणून म्हणाले ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की म्हणून मला असं वाटलं की अर्जुनाच्या विषयी अधिक बोलावं, अर्जुनाच्या बाजूनी अधिक बोलावं, अर्जुनाचं मोठेपण अधिक खुलवून गौरवून सांगावं, अर्जुनूची विशेषे स्तवावा, त्याचंच महिमा गावा, त्याची स्तुती गावी. ऐसे आवडले मज जीवा. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की म्हणाले ऐसे आवडले मज जीवा, हे मला आवडलं, माझ्या अंतःकरणापासून असं वाटलं. काय वाटलं? जे तो त्रिभुवनीची या दैवा एकायतनु जाहला. म्हणाले ह्या त्रिभुवनाचं जे भाग्य आहे, या त्रिभुवनामध्ये प्रत्येकाला प्राप्त होणारं भाग्य जर एका ठिकाणी आणलं तर ते भाग्य ठेवण्याचं आयतन म्हणजे भांडं, नाहीतर त्याच्याकरता साधन. म्हणजे जसं म्हणतो आपल्याला माईक ठेवायचा आहे, काय पाहिजे? टेबल पाहिजे. माईक ठेवायचा आहे, पुस्तक ठेवायचं आहे, काय पाहिजे? टेबल पाहिजे. पाणी ठेवायचं आहे, काय पाहिजे? भांडं पाहिजे. फुलं ठेवायचं आहे, काय पाहिजे? फुलदाणी पाहिजे. त्याच्याकरता त्याचं आयतन, त्याला धारण करणारं काहीतरी जे स्वरूप आहे त्याला आयतन म्हटलेलं आहे. की त्याचं आयतन पाहिजे, त्याच्याशिवाय ते त्याच्यामध्ये ठेवता येत नाही, ती वस्तू राखता येत नाही. तसं म्हणाले त्रिभुवनाचं भाग्य कुठं राहिलं आहे? अर्जुनाच्या ठिकाणी.
सगळ्या त्रिभुवनाचं भाग्य जर ठेवण्याचं आयतन किंवा साधन किंवा भांड जर कुणी असेल तर तो अर्जुन आहे. जयाची या आवडीचे नि पांगे अमूर्तू ही मूर्ती आवगे. म्हणाले अहो हा अमूर्त असा परमात्मा या मूर्ततेला आलेला आहे, मूर्त रूप धारण केलंय अर्जुनाच्या प्रेमाकरता. पूर्ण ही परी लागे अवस्था जयाची. पहा म्हणाले हा असा अमूर्त पूर्ण झाला. या पूर्णाला त्या अर्जुनाची अशी ओढ लागली की तो म्हणतो त्यांनी मला सोडू नये, त्याच्याशिवाय कोणी नाही, त्याच्याशिवाय कुणाला पाहू, त्याच्याशिवाय कुणाशी बोलू, त्याच्याशिवाय कुणाशी प्रेमाने व्यवहार करू. म्हणजे इतका भगवंत अगतिक झाला. भागवतामध्ये वर्णन केलंय व्यासांनी. भगवंत म्हणतो काय करू मी भक्त पराधीन आहे. भक्ताच्या ठिकाणी मी इतका खेचला गेलेलो आहे, इतका ओढला गेलेलो आहे आणि भक्ताच्या मी इतका अधीन झालेलो आहे की तो जे म्हणेल ते, त्याच्याकरता जे करावं लागेल ते. आणि म्हणून चौखा महाराजच्या बायकोचं वाळणपण केलं आहे भगवंतानी. काय करायचं सोडलं आहे. सगळ्या प्रकारची कामं भगवंतानी भक्तांच्या करता केली आहे. विठू महार झाला आहे दामाजींच्या करता, प्रत्येकाकरता, कुणाकरता नाही केलं. म्हणाले तव श्रोते म्हणती दैव कैसी बोलाची हवाव. अहो म्हणाले काय आमचं भाग्य आहे, आमचं पण भाग्य आहे. तेच श्रोते कशा करता, आम्ही पण भाग्यवान आहोत. ते श्रोते म्हणतात त्यावेळी हे असं बोलून झाल्यावर श्रोते म्हणतात तव श्रोते म्हणती दैव की आमचं काय भाग्य आहे. कैसी बोलाची हवाव. काय म्हणाले यांच्या शब्दाला रंग आहे. काय ह्या शब्दाचं वैशिष्ट्य आहे. काय नादा ते हन बरव जिणोनी आली. म्हणाले हे शब्द जे आहेत ना ते नाद ब्रह्माला सुद्धा जिंकून आले. की नादाकरता, संगीताकरता, त्या शब्दाकरता किंवा त्या पूर्ण नादानी युक्त असणाऱ्या अशा मधुर आलापाकरता मनुष्याचे कान अगदी आसुसलेले असतात. अहो म्हणाले त्याचं काय सांगता. या ठिकाणी हे जे शब्द आलेले आहेत हे शब्दच असे आहेत की ज्या शब्दाच्या करता सगळं फिकं पडलेलं आहे. म्हणाले हां हो नवल नोहे देशी मराठी बोली जे तरी ऐसी वाण उमटत आहे आकाशी साहित्य रंगाचे. अहो ते लोक म्हणतायत, श्रोते म्हणतायत अहो काय सांगू तुम्हाला. हा हो नवल नोहे देशी. अहो म्हणाले नवल का वाटतं आम्हाला. अहो संस्कृत भाषा असो मुख्यामध्ये मधुरा, जी गिरवाण भारती भाषा आहे, भाषा असो मुख्या मधुरा. पहिल्यांदाच अत्यंत मधुर भाषा आहे. माऊली म्हणतात ती गिरवाण भाषा मधुर असेल, पण म्हणाले आमचे श्रोते म्हणताहेत हा हो नवल नोहे देशी. म्हणाले ही भाषा देशी आहे, प्राकृत आहे, मराठी आहे. मराठी बोली जे तरी ऐसी. मराठी भाषेत सांगितलं आहे तरी इतकं गोड आहे. म्हणाले वाणे उमटत आहे आकाशी. म्हणाले काय होतंय वाण म्हणजे प्रकार, वेगवेगळे प्रकार, त्या रंगाची उधळण जशी व्हावी. जसं आपण म्हणतो की सूर्य मावळतीला आहे आणि खूप ढग आहेत, काही पांढरे आहेत, काही वेगवेगळ्या रंगाचे आहेत. आणि मग मावळतीची जी किरणं आहेत आणि त्याच्यात जर थोडंसं जल असेल तर अशा ढगांवरती जेव्हा तो प्रकाश पडतो तेव्हा काय वेगवेगळे रंग निर्माण होतात आणि त्याच्यामध्ये काय तेज निर्माण होतं. तर ते म्हणतात की ह्या ठिकाणी आणि नाही गेलं वाण उमटत आहे आकाशी. असे भिन्न भिन्न प्रकार कशाचे उमटत आहेत. साहित्य रंगाचे. म्हणाले या ठिकाणी जणू काही या आकाशामध्ये साहित्याच्या रंगाची उधळण चालू आहे. इथे शब्द आहेत का म्हणाले. इथे या शब्दाच्या नादब्रह्माला बाजूला टाकून या शब्दब्रह्मानी रंगांची उधळण केली आहे असं माऊलींनी वर्णन केलंय. कैसे उन्मेख चांदिणे तार. मला काय सांगावं. उन्मेख चांदिणे, ज्ञानरूप चांदणं इथे लखलखत आहे. इथे ज्ञानच ज्ञान आहे आणि भावार्थ पडे गार. आणि त्याच्यामधला जो भाव आहे आणि त्यातला जो अर्थ आहे तो म्हणाले कसा आहे तर चंद्राची शीतलता, थंडावा, गारवा आहे त्याच्यामध्ये. म्हणजे उन्मेखाचं जे चांदणं आहे कशाचं, ज्ञानाचं. ज्ञानाच्या चांदण्याला भाव आणि अर्थाचा थंडावा आहे. कारण चांदणं शीतलता देतं ना. ती शीतलता कशाची आहे, भावाची आणि अर्थाची शीतलता आहे. हेची श्लोकार्थ कुमुदी तरी फार साविया होती. म्हणाले हेची, हेच श्लोकाच्या अर्थाची कमळं. म्हणजे माऊलींनी लिहिलेली एक एक ओवी
म्हणजे कमळ आहे. ती कशी आहे की मुळाच्या गीतेच्या श्लोकाच्या अर्थरूपी कमळ आहेत आणि त्याचा अर्थ सांगतायत, भाव आणि अर्थ सांगतायत. ती जी कमळं आहेत ती कमळं तरी फार साविया होती. कशी होतात? त्या कमळांना विकसित व्हायला सूर्य उगवला पाहिजे, त्या कमळांना विकसित व्हायला चंद्र उगवला पाहिजे. कारण सूर्य विकसिनी कमल, चंद्र विकसिनी कमल. त्याला कशाची तरी अपेक्षा आहे की सूर्य उदयाला आला की ती कमळं उमलतील, सूर्य मावळला की ती कमळं मिटतील. चंद्राच्या बरोबर उमलणारी कमळं आहेत, ती चंद्राच्या उदयाबरोबर म्हणजे विकसित होतील, उमलतील आणि ती चंद्राच्या अस्ताबरोबर मिटतील. अहो म्हणाले इथे तसं नाही आहे. ही श्लोकार्थ कुमुदी, हे श्लोकाच्या अर्थरूपी कमळं तरी फार साविया होती. ती कशी आपोआप स्वाभाविक शब्द म्हणाले मुखातून फक्त बाहेर पडतायत, बाहेर पडतायत ती मुळी कमळं उमलतातच आहेत. त्याच्यामधून त्याचा अर्थ आणि भाव ओसंडून वाहतोच आहे. चाडची निचाडा करी. अहो हे काय साधं का म्हणाले? ज्या माणसाला अरे अरे अध्यात्म तो आमचा विषय नाही, किस गली का नाम आहे अध्यात्म याने, असं म्हणणारा माणूस सुद्धा जो निचाड आहे, ज्याला मुळीच आवड नाही, त्याला काय होईल? चाडची निचाडा करी. त्याच्या ठिकाणी आवड उत्पन्न करतील. ऐसी मनोरथी ये थोरी. आणि म्हणाले तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. अशा लोकांच्या ठिकाणी मनोरथी ये थोरी. त्यांच्या ठिकाणी मनोरथाला, त्यांच्या अंतःकरणाला अशी व्यापकता प्राप्त झाली की तेने विवळले अंतरी. त्याच्यामुळे अंतःकरणापासून लोक निरीच्छ झाले. आम्ही अर्धा तास का होईना, तासभर का होईना, ज्ञानेश्वरीच्या 4 ओव्या घरी वाचल्या, 10 ओव्या वाचल्या की असं वाटतं काही नाही या जगामध्ये, बस हे शब्द, हा अर्थ, ती ज्ञानेश्वरांची वाणी, याच्यापेक्षा सगळं फुकट आहे. म्हणाले आमच्यासारख्या प्रपंचामध्ये अगदी आकंठ बुडलेल्याला सुद्धा क्षणभर का होईना निरीच्छता येते. ते म्हणाले निरीच्छ होतो. ऐसी मनोरथी ये थोरी. आमच्या मनाच्या ठिकाणी विचार करताना अशी थोरवी प्रकट होते की तेने विवळले अंतरी तेथ डोलू आला. तेने विवळले, अंतःकरणामध्ये प्रकाश पडला ज्ञानाचा आणि त्यामुळे आनंदाने ते डोलायला लागले. त्यांना वाटलं काय विशेष आहे, काय ज्ञान आहे, काय मांडणी आहे. ते निवृत्ती दासे जाणीतले. म्हणाले या ज्ञानेश्वर म्हणजे आत्मप्रत्यय आहे की या ज्ञानेश्वराला कळलं आहे की माझ्या मुखातून पडणाऱ्या प्रत्येक शब्दाचं काय महात्म्य आहे. याला कळलं आहे की हा मराठीचा बोल किती कौतुकाचा आहे. तो अमृतातेही पैजा जिंके आहे. अमृतापेक्षा सुद्धा त्याची गोडी आहे. आणि म्हणून मग ते सांगतात की इथे हे ते निवृत्तीदासे जाणीतले मग अवधान द्या म्हणितले. आता निवृत्तीनाथांचा दास म्हणतोय की आता ऐका मी काय सांगतो. नवल पांडव कुळी पाहले कृष्ण दिवसे. या पांडवाच्या कुळांनी नवल झालं आणि त्यांनी कृष्णरूपी दिवस पाहिला. म्हणजे पांडवांचं भाग्य असं की आता कृष्णरूपी दिवस झाल्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा अंधार आणि रात्र आता त्यांच्या जीवनात राहिलीच नाही. कृष्णरूपी दिवस त्यांना मिळाला. देवकिया उदरी वाहिला. त्याला कुणी सांभाळला? गर्भामध्ये सांभाळला देवकीनी आणि यशोदेनी मोठ्या कष्टाने त्याचं पालन केलं. यशोदा सायासे पाळीला की शेखी उपेगा गेला पांडवासी. या दोघींनी आपापल्या परीने काम केलं आणि शेवटी उपयोगाला मात्र पांडवांच्या आला, पांडवांकडे जाऊन पोचला. म्हणाले म्हणून बहुदिवस ओगळावा. म्हणून म्हणाले पांडवांशी तो कसा सहज जाऊन पोचला त्याकरता आता माऊली कवित्व करतायत. म्हणाले म्हणून पुष्कळ दिवस सेवा करावी, का अवसरू पाहून विनवावा, का योग्य संधी पाहून भगवंता तू मला काहीतरी 4 ज्ञानाचे शब्द दे, काहीतरी मला बोध कर असं म्हणावं. हाही सोसू तया सदैवा पडेची ना. हे सुद्धा कष्ट त्याला पडलेले नाहीत की भगवंता मला आता तुझं ज्ञान दे, तुझं मोठेपण कळू दे, हे सुद्धा त्याला सांगावं लागलेलं नाही. मला हे असो. म्हणजे त्यांनी काय म्हटलं की देवकीला उदरात बाळगण्याचे कष्ट आहेत, यशोदेला त्याचं बालपणी सांभाळण्याचे कष्ट आहेत आणि हा गेला थेट पांडवांकडे आणि अर्जुनाला तत्वज्ञान सांगतोय. त्या अर्जुनाला काहीच कष्ट नाहीत, विना सायास तत्वज्ञान सांगितलेलं आहे. मग म्हणाले हे असो कथा. आता श्रोते म्हणतायत
ते म्हणाले अहो आता ज्ञानदेवा हे आता पुष्कळ झालं, हे असो आता हे वर्णन पुष्कळ झालं, कथा सांगे वेगी, आता जो मूळ विषय आहे तो सांगायला सुरुवात करा. मग अर्जुन म्हणे सलगी, मग आता अर्जुनाच्या ठिकाणी अगदी मोठ्या प्रेमाने तो म्हणतो, देवा ये संत चिन्हे हन अंगी न ठकती माझा. हो म्हणाले, ही जी संतांची चिन्ह सांगितलीत ही काय माझ्यासारख्याच्या ठिकाणी आहेत का? ती माझ्यासारख्याच्या ठिकाणी बांधणार आहेत? हे काही शक्य नाही म्हणाले. एरवी या लक्षणांची या निजसारा, एरवी म्हणाले ही जी लक्षणं आहेत त्याचं तात्पर्य मी अपाडे कीर अपुरा, कीर खरोखरीच, मी अगदी अगदी निश्चित निसंशय ही लक्षणं आपल्यामध्ये बांधण्याकरता मी अपुराच आहे, माझ्याकडे ते सामर्थ्य नाही, मी ती लक्षणं बांधू शकत नाही. परी तुमचेनी बोले अवधारा थोरावे जरी, पण तुम्हाला जर मी चांगला मोठा व्हावा असं वाटलं, माझी योग्यता वाढावी असं वाटलं, तर फक्त तुम्ही बोललात तर मी मोठा होईन, तुमच्या बोलण्यानेच माझी योग्यता वाढेल, माझ्या अंगात योग्यता वाढवण्याचं काही सामर्थ्य नाही. जी तुम्ही चित्त द्याल तरी ब्रह्म मिया होई जेल, काय जहाले अभ्यासी जेल सांगाल ते. हे बघा, तुम्ही जर माझ्याकडे लक्ष दिलं, मुलं जसं म्हणतात की बाबा तुम्ही जर माझ्याकडे लक्ष दिलं असतं तर मी जरा ह्याच्यापेक्षा बरा झालं असतो, तसं अर्जुन सांगतो की हे बघ कृष्णा, तू जर माझ्याकडे लक्ष दिलंस तर मी होईन, ब्रह्म होईन, पण तुला लक्ष द्यावं लागेल, त्याच्याशिवाय होणार नाही. जी तुम्ही चित्त द्याल तरी ब्रह्म मिया होईल, मी नक्की ब्रह्म होईन. काय जहाले अभ्यासी जेल सांगाल ते, तुम्ही सांगाल तो अभ्यास करायला मी तयार आहे ना, तुम्ही जे म्हणाल ते ऐकायला मी तयार आहे, पण तुम्ही जरा माझ्याकडे लक्ष द्या. म्हणाले हा हो नेणे कवणाची कहाणी, आई कोणी श्लाघत असे अंतःकरणी, ऐसी जाहलेपणाची शिरयाणी कायसी देवा. हा हो नेणो कवणाची कहाणी, मला काही कळत नाही म्हणाले, तुम्ही ही कुणाची गोष्ट सांगितली, ही कुणाची लक्षणं सांगितली. आय कोणी श्लाघत असो अंतःकरणी, ते ऐकल्यानंतर माझ्या अंतःकरणामध्ये पुष्कळ त्यांचा महिमा निर्माण झाला, पण कोण आहेत मला कळलं नाही, पण त्यांच्याविषयी आदरभाव मात्र अंतःकरणात निर्माण झाला. ऐसी जाहलेपणाची शिरयाणी कायसी देवा. म्हणाले हे जे बनचुके आहेत, जाहलेपणा, ते आता बनलेले आहेत, त्यांच्याकडे ते त्यांना प्राप्त झालेलं आहे. अशा प्रकारचं त्यांचं महत्त्व काय आहे भगवंता, कसं सांगितलंस, असे ते कोण आहेत की ज्यांनी हे महत्त्व प्राप्त करून घेतलंय, ते तरी सांग तू मला. म्हणाले हे अंगे म्या होई जो का, येतुले गोसावी आपुलेपणे की जो का, तव हासोनी कृष्ण हो का करू म्हणती. म्हणतो ही एवढी लक्षणं सांगितली या संत सत्पुरुषांची, यांचं महात्म्य केवढं, हे सगळं ऐकल्यानंतर मला असं वाटलं की हे येतुले गोसावी, हे सगळ्या इंद्रियांचं नियंत्रण करणारा, नियमन करणारा योगेश्वर कृष्ण तू, अरे मला असं वाटतं अंगे म्या होई जो का, मी असं होईन का रे, असं तो भगवंताला विचारतो. येतुले गोसावी आपुलेपणे की जो का, तुम्ही एकदा तुम्ही मला आपलं म्हणा ना, तुम्ही जर मला आपलं म्हटलं तर मी होईन की असा, त्याच्याकरता तुम्ही मला आपलं म्हणावं लागेल. येतुले गोसावी या करता, येतुले या करता, हे गोसावी हे भगवान श्रीकृष्णा, आपुलेपणे की जो का, तू एकदा मला आपला म्हण. तव हासोनी कृष्ण म्हणे हो का करू म्हणती. अरे हो का, तुला असं व्हायचं आहे का, माझ्याकडनं करून अपेक्षा आहे, करू की, काय अवघड आहे, बर तुला असं वाटतंय ना, चला करूया आपण तुला. देख संतोषू एक न जोडे, तव सुखाचे सैंध साकडे, मग जोडली या कवणेकडे अपुरे असे. हे बा म्हणाले देखा पहा, संतोष जो आहे, संतोषू एक न जोडे, हे होता येतं, पण केव्हा होता येतं, जेव्हा संतोष अंतःकरणामध्ये पूर्णपणे भरून राहतो, त्याला जोडावं लागतं, संतोषाला जोडावं लागतं, समाधानाला जोडावं लागतं. देखा संतोषू एक न जोडे, तवची सुखाचे सैंध साकडे. जोपर्यंत अंतःकरणामध्ये समाधान प्राप्त होत नाही, निर्माण होत नाही, अंतःकरण त्या तृप्ततेत राहत नाही, तोपर्यंत सुख सैंध म्हणजे इकडे तिकडे कुठेतरी विखुरलेलं असतं, ते काही सापडत नाही. तवची सुखाचे सैंध साकडे, त्याचे जे काही पुष्कळ प्रकार आहेत सुखाचे, सैंध म्हणजे विविधता, अनेक ठिकाणी. दुष्काळ इथे काय म्हटलेलं आहे, साकडे, साकडं म्हणजे दुष्काळ, अनेक प्रकारांनी त्याचा दुष्काळ होतो. म्हणजे व्यवहारात जमत नाही, मनाचं जमत नाही, नातेवाईकांशी जमत नाही, शिक्षणात जमत नाही,
कशाशी कुठंच सुख मिळत नाही, कारण तो कशातच समाधान पावत नाही. म्हणून मग जोडली या कवणेकडे अपुरे असे. आणि मग एकदा जोडल्यावर मग जोडली या, एकदा संतोषाशी जोडला गेला की कवणेकडे अपुरे असे. मग काय अपुरं राहतं? काहीच अपुरं राहत, सगळं प्राप्त होतं. म्हणून तैसा सर्वेश्वरू बळिया सेवके म्हणून ब्रह्म ही होय तो कौतुके, परी कैसा भारे आतला पिके दैवाचेनी. तसा सर्वेश्वरू बळिया अर्जुनाचा सेवके म्हणून ब्रह्मही होय तो कौतुके. अहो म्हणाले, तो भगवंत त्या अर्जुनाशी इतका एकरूप झालेला आहे की भगवंत त्याचा ब्रह्मभाव नक्कीच लगेच प्राप्त करून त्याला ब्रह्मच बनवून टाकील. परी कैसा भारे आताला पिके दैवाचेनी. पहा म्हणाले, दैवाच्या सामर्थ्याने कसा हा आतून, एकदा आतून दैव उदयाला आलं की भगवंतासारखा श्रेष्ठ पुरुष त्याचं कोणताही योग्यता अयोग्यता किंवा कोणताही विषय गुण न पाहता त्याला ब्रह्म करून टाकील. काय अवघड आहे म्हणाले. जो जन्मसहस्रांची यासाठी इंद्रादिकाही महागू भेटी, तो आधिनू केतुला किरीटी, जो बोलूही न साहे. म्हणाले, अहो हजारो जन्म त्या इंद्राला सुद्धा घ्यावे लागतील फक्त भगवंताची भेट घेण्याकरता. त्याला महाग आहे. इंद्रादिकाही महागू भेटी, हजारो जन्मांमध्ये सुद्धा इंद्रालाही त्या देवाची भेट होत नाही. तो आधीनू केतुला किरीटी, तो किती त्याच्या अधीन झालेला आहे अर्जुनाच्या. जो बोलूही न साहे, तो अर्जुनाला प्रश्न सुद्धा विचारू देत नाही, अर्जुनाला काही म्हणू सुद्धा देत. अर्जुन नुसता बोलतोय, तो हो हो तुला जे पाहिजे ते देत, हो हो तुला जी इच्छा आहे ते करतो. म्हणाले, त्याला बोलण्याचा सुद्धा अवसर देत नाही, इतका अधीन झालाय. जो जे बोलूही नस आहे त्याला बोलू पण देत नाहीये. त्याला त्याचं बोलणंही याला सहन होत नाही, त्याच्या आधीच हा द्यायला तयार आहे. मग ऐका जे पांडवे म्हणितले ब्रह्मम्या होवावे, ते अशेषही देवे अवधारिले. म्हणाले, जे पांडवांनी सांगितलं आहे ते देण्याकरता मी ब्रह्म व्हावं, हे अगदी अशेष काहीही शिल्लक न ठेवता देवानी ऐकलं, अवधारिले. ते तर ऐसेची एक विचारले, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले, परी उदरा वैराग्य आहे आले बुद्धीची या. भगवंत म्हणाले, देवानी हे अगदी बारकाईने ऐकलं. म्हणाले, हा म्हणतोय भगवंता मला आता ब्रह्म व्हायचं आहे, तू आता मला लवकरात लवकर ब्रह्म कर. याचा अर्थ ते म्हणाले, मग ऐका जे पांडवे म्हणितले ब्रह्मम्या हो आवे, ते अशेषही देवे अवधारिले. ते त्यांनी ऐकलं, धारण केलं आपल्या कानावर. त्याप्रमाणे ते तर ऐसेची एक विचारिले. तिथे असा एक विचार केला, भगवंताच्या मनात विचार आला, जे या ब्रह्मत्वाचे डोहळे जाहले, याला ब्रह्मभाव प्राप्त व्हावा किंवा ब्रह्मत्वाला जावं किंवा ब्रह्मज्ञान व्हावं याचे डोहाळे लागलेत. याचा अर्थ त्याच्या उदरामध्ये वैराग्य आता वास करून आहे. डोहाळे या शब्दाबरोबर उदरामध्ये वैराग्य गर्भरूपाने राहिलेलं आहे, असा त्याचा त्यांनी दृष्टांत म्हणून अर्थ घेतला आहे. की म्हणाले, आता त्याच्या उदरामध्ये वैराग्य रुजलेलं आहे, आले आहे बुद्धीची या. आता कुणाला वैराग्य आलं? त्या बुद्धीच्या ठिकाणी. परी उदरा वैराग्य आले बुद्धीची या, म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी हे वैराग्य आता जन्माला येणार आहे, ते त्याला प्राप्त झालं आहे. एरवी दिवस तरी अपुरे. आता वास्तविक पाहतात, जन्माला पोरी यायचं तर त्याचे अपुरे दिवस भरले पाहिजेत ना. एरवी दिवस तरी अपुरे, परी वैराग्य वसंताचे निभरे. पण म्हणाले, असं झालं आहे की वैराग्य इतकं उत्कटतेने इतकं भरपूर प्राप्त झालं आहे आणि इतकं बहराला आलं आहे. का? कारण वैराग्य वसंताचे निभरे. तिथे वसंत ऋतू आता प्रकट झाला आहे. आता वसंत ऋतूमुळे काय झालं? जे सोहम भाव महुरे मोडोनी आला. ज्या ठिकाणी मी ब्रह्म आहे, हा जो भाव आहे तो दाटी वाटीने उगवलाय, दाट झालाय. मोहुरे मोडोनी आला म्हणजे दाट उगवलाय. असं नुसतं कुठंतरी मनात आलं एक ब्रह्मभाव यावा असं नाही झालं. त्या वसंतामुळे आता सगळ्यालाच मोहर आलाय आणि त्या मोहराला इतका दाट मोहर आलाय जसा आंब्याला यावा तसा. आणि याच्या अंतःकरणामध्ये हा सोहम भावाचा मोहर मोठा दाटून आलाय. म्हणून प्राप्ती फळे फळता यासी वेळून लागेला आता, होय विरक्तू ऐसा अनंता भरवसा झाला. आता म्हणून भगवंत म्हणतात
की ह्याला ब्रह्माची प्राप्तीचं हे जे फळ आहे ते आता लवकरच मिळणार आहे, ते आता लवकरच फळाला येणार आहे, ब्रह्मज्ञान त्याला लवकरच प्राप्त होईल, यासी वेळू न लागेल. आता याला वेळ लागणार नाही. होय विरक्तू, आता हा विरक्त होईल. ऐसा अनंता भरवसा झाला, असा भगवंताला विश्वास वाटला. म्हणे जे जे हा अधिष्ठिल ते आता आरिंभीचे या फळे. आता फक्त त्याच्या मनात विचार यायचा अवकाश आहे. मनात विचार आला की ताबडतोब त्या विचाराला आकार प्राप्त होईल, त्याला त्या विचाराप्रमाणे लगेचच फळ मिळेल. म्हणाले म्हणून सांगितला न वचेल, म्हणून तो जे सांगेल म्हणून सांगितला न वचेल, म्हणजे जे मी सांगेन ते तो सोडून जाणार नाही. आणि काय करेल? अभ्यासू वाया. म्हणाले त्या ठिकाणी त्याचा मी जे जे सांगेन त्याचा तो अभ्यास करेल, त्या अभ्यासाप्रमाणे तो बोलेल, वागेल, व्यवहार करेल. आणि त्याच्यात रमव ऐसे विवरोनिया श्रीहरी म्हणितले तिये अवसरी, अर्जुना हा अवधारी पंथराजू. अशा प्रकारे स्पष्टीकरण देऊन, अशा प्रकारे ते स्पष्टीकरण आपल्या मनाशी घेऊन, काही म्हणा ते म्हणतात ऐसे विवरोनिया श्रीहरी. कारण कुणाला श्रीहरी विवरत आहेत? ज्ञानदेवच म्हणतायत सगळं भगवंताच्या मुखातून. आणि जणू काही आता भगवंतानी असा एक विचार केला असं ज्ञानदेवानी आपल्याला सांगितलं. म्हणितले तये अवसरी, त्यावेळी भगवंत असं म्हणाला, अर्जुन हा अवधारी. मग आता भगवंत म्हणतायत अर्जुनाला, असं आता ज्ञानेश्वर आपल्याला सांगतायत की भगवंत म्हणतायत की अरे अर्जुना हा पंथराज आहे, सर्व मार्गांच्या मधला श्रेष्ठ मार्ग आहे. हा अवधारी अर्जुना हा मार्ग स्वीकार. तेथ प्रवृत्ती तरुची बुडी, दिसती निवृत्ती फळाची या कोडी, जिये मार्गीचा कापडी महेशू अजूनी. म्हणाले प्रवृत्ती तरुंच्या बुडी. काय कसा मार्ग आहे म्हणाले? हा प्रवृत्ती रूपी जी झाडं आहेत, जे तरू आहेत, म्हणजे काही वृक्ष वगैरे म्हटलं नाही, तरू साधी लहानशी रोपटी, त्या रोपट्यांच्या ठिकाणी काय आहे म्हणाले? मुळालाच फळं लागतात फणसासारखी. त्याला फार वर जावंच लागत नाही, कारण फळ कुठे लागतं? पुढे झाड वाढतं, विस्तार होतो, फुलं येतात आणि शेंड्याला फळं लागतात. अहो म्हणाले याला शेंड्याला वगैरे फळं लागत नाही, त्याला मुळालाच फळं लागतात. प्रवृत्तीची या प्रवृत्ती तरूच्या बुडी, दिसती निवृत्ती फळाची या कोडी. म्हणाले तुम्हाला निवृत्ती प्रवृत्तीच्या तळालाच दिसेल, वैराग्य सुरुवातीलाच प्राप्त होईल. जिये मार्गीचा कापडी महेशू अजूनी. कापडी यात्रेकरू, ज्या मार्गाचा यात्रेकरू अजून भगवान शंकर सुद्धा आहेत, असा हा मोठा श्रेष्ठ मार्ग आहे. हा पंथराज आहे. हा एक्सप्रेस हायवे सुद्धा सामान्य नाही आहे. आमच्या एक्सप्रेस हायवेच्या 4 पट 5 पट 10 पट 100 पट आहे. पै योग वृंदे वाहली, आडवी आकाशी निघाली. म्हणाले हे जे योग्यांचे वृंद आहेत, योग्यांचे थवेच्या थवे, जथेच्या जथे निघाले, आडवी आकाशी निघाली. म्हणाले मूर्धनी, याच्यामध्ये कुठं जायचंय? या मूर्धनी स्थानी जायचंय. या ठिकाणी या सहस्रार चक्रापर्यंत प्रवास करत जायचं. निघालेत वेगळ्या वेगळ्या मार्गाने, कारण कोण पुढच्या मार्गाने जात आहे, कोण मागच्या मार्गाने जात आहे, कोण मागचा पश्चिमेचा मार्ग स्वीकारतोय, कोण पुढचा मार्ग स्वीकारतोय. सगळे आपापल्या परीने आडवी तेडवे रस्ते धरत कुठला ना कुठला तरी मार्ग शोधत ते तिथपर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत. की तेथ अनुभवाचा पाऊली धोरणू पडिला. पण म्हणाले आत्तापर्यंत ते सारखे जे वेगवेगळे मार्ग अनुसरत राहिले त्यांना पुष्कळ अनुभव आहे. आणि त्या अनुभवातून त्यांनी त्या मार्गाकडे जाण्याचा जो निश्चय केला आहे, तो निश्चय त्यांना चालण्याकरता सुलभ झाला आहे. मार्ग कोणताही घेऊ दे, आडवा तिडवा कोणताही मार्ग घेतला, सरळ घेतला किंवा अधिक वळून येणारा मार्ग घेतला, तरी तो त्यांना सुलभच आहे. तीही आत्मबोधाचे उजू करे, धाव घेतली एकसरे, की एर सकळ मार्ग निदसुरे सांडोनिया. म्हणाले त्या लोकांनी काय केलं? आत्मबोध प्राप्त करून घेण्याकरता एका दिशेने धाव सुरू केली, की जी धाव एर सकळ मार्ग निदसुरे सांडोनिया. सगळे मार्ग सरळ असो वाकडे असो सगळे मार्ग सोडले आणि ते त्या मार्गाच्या मागे लागले. आता हा जो मार्ग आहे, पाठी महर्षी येणे आले, जे पुष्कळ इकडे तिकडे करत चालले होते, त्यांच्या लक्षात आलं नाही
आपल्याला हा मार्ग कोणता पाहिजे? आत्मबोधाचे नि उजू करे. म्हणजे हठयोगाने चालले, नको हठयोग, इथे काही मिळत नाही, चला आत्मज्ञान प्राप्त करायला जा. लययोग आहे, इथे काही मिळत नाही, चला आत्मज्ञान प्राप्त करायला चला. योगाचे खूप मार्ग आहेत म्हणाले, अनेक मार्गाने योगी जाण्याचा प्रयत्न करतो, पण तो प्रत्येक योगी शेवटी म्हणाल चला आता या मुख्य प्रवाहामध्ये, मेन स्ट्रीममध्ये या मुख्य प्रवाहामध्ये या आणि याच मार्गाने आता प्रवास करावा. सकळ मार्ग निधसुरे सांडून या. सगळे मार्ग सोडले, तिथे आले. पाठी महर्षी येणे आले, मोठमोठे श्रेष्ठ महाऋषी याच मार्गाने आले. साधकांचे सिद्ध झाले, या मार्गावरती साधक पण आले आणि ते साधक सुद्धा आपल्या ठिकाणी सिद्ध पुरुष बनले. आत्मविद थोरावले येण्याची पंथे. ज्यांना आत्मज्ञान झालेलं आहे तरी सुद्धा त्यांच्यात राहिलेली जी लहान मोठी कमतरता आहे, जी उणीव आहे, ती सगळी दूर झाली आणि त्यातही श्रेष्ठता याच मार्गावर प्राप्त झाली. म्हणजे इतर सगळ्या मार्गावरून सुद्धा लोक शेवटी ह्या मार्गावर आले आणि ते श्रेष्ठ झाले. हा मार्गू जै देखीजे तै तहान भूक विसरीजे. हा मार्ग एकदा बघितला की म्हणाले तहान भूक काही शिल्लक राहत नाही. रात्री दिवसू नेणीजे वाटे ये. म्हणाले इथे रात्र आणि दिवस याची सुद्धा कल्पना राहत नाही, काही शिल्लक राहत नाही. चालता पाऊल जेथ पडे तेथ अपवर्गाची खाणी उघडे. हा चालताना जिथं पाऊल टाकतो त्या ठिकाणी काय होतं म्हणाले? अपवर्गाची स्वर्ग, अपवर्गाची खाणी उघडे. श्रेष्ठ अशा लोकांच्या जणू काही खाणी उघडतात. म्हणजे लोकांना असं वैभव प्राप्त होतं या योगमार्गामध्ये. आव्हाटल्या तरी जोडे स्वर्ग सुख. चालत राहिला तर सुखच सुख आहे, सुखाच्या अगदी रेड कार्पेट आहे त्याला, चाललाय तो पुढे. नाही चालत राहिला, गडबड झाली, पुन्हा कुठेतरी मन डोकावलं, कुठेतरी बुद्धी इकडे इकडे भ्रमली, तरी स्वर्गसुख कुठंच जात नाही. आणि आव्हाटलिया जरी गडबडला तरी जोडे स्वर्गसुख. जरी गडबडला तरी स्वर्गाच्या सुखाची प्राप्ती होते. निघीजे पूर्वी लिया मोहरा. हा पूर्वेकडे जायला निघालेला आहे की येईजे पश्चिमेची या घरा. हा पूर्वेकडे जायला निघाला, येऊन कुठे पोचतो? पश्चिमेच्या घरी येऊन पोचतो. निश्चळपणे धनुर्धरा चालणे येथीचे. पूर्वेकडून चालायला सुरुवात होते सूर्यासारखी, तो जाऊन पोचतो कुठे? पश्चिमेकडे. तो पश्चिमेच्या इथं फक्त चालत राहायचं. सूर्य जसा आम्हाला चालताना दिसतोय पूर्वेकडून पश्चिमेकडे, तसा या मार्गावर चालतच राहतो. म्हणाले येणे मार्गे जया ठाया जाईजे तो गावो आपणची होईजे. म्हणाले या मार्गावरून चालायला निघतो, कुठं जायचं आहे याला? तो म्हणतो मला ठकूबाईचं घर पाहिजे, मला ठकूबाईच्या घरी जायचं. म्हणाले या तिचं घर शोधायला निघाला, तिचं गाव शोधायला निघाला. म्हणाले कैवल्य नावाच्या गावाला निघालेला आहे, आता त्या गावाला मला नेऊन पोचवा हो, मला त्या मार्गाने याचा रस्ता कुठे आहे, रस्ता कुठे आहे, कसं जायचं, कसं जायचं विचारतो. म्हणाले आपला चाललाय तो गावो आपणची होईजे. पण गंमत अशी आहे की तो गाव स्वतःच होऊन जातो. त्या गावाला हा शोधायला जातो, पण ते गावच हा होतो. हे सांगो काय सहजे जाणसी तू. काय तुला मी सांगू, हे तू त्या अनुभवाने सहज जाणशील. ते तर म्हणितले देवा तरी त्याची मग केव्हा का आरती समुद्रवनी न काढावा बुड तुझी मी. आता अर्जुन आहे, एवढं प्रेम आहे काय विचारू नका. ते तर म्हणितले देवा. आता तिथं अर्जुन केव्हा मला तो गाव सापडावा, त्या गाव म्हणता म्हणता मी तिथे जाऊन केव्हा पोचावं. का आरती समुद्रवनी न काढावा. आर्त झालेलो आहे मी. आणि आर्त कशी आर्तता आहे, आर्ततेच्या रूपाचा समुद्रच जणू, त्या समुद्रातच मी बुचकळ्या मारतोय. आर्तता म्हणजे समुद्रच आहे आणि माझी आर्तता इतकी मोठी आहे त्या समुद्रा एवढी, आणि मी कुठं पडलोय? त्या समुद्रात. आणि तिथं काय करतोय? बुचकळ्या. त्या ठिकाणी त्यांनी सांगितलंय की मी बुडतोय तिथे, तिथेच मी सारखा गटांगळ्या खातोय. काढ मला बाहेर त्या आर्त समुद्रात, त्या क्षाराच्या समुद्रातनं मला बाहेर काढ. बुडतू जी मी, बुडतोय मी त्या समुद्रामध्ये. तव कृष्ण म्हणती आईसे हे उत्संखळ बोलणे काय असे. कृष्ण म्हणतो अरे अर्जुना, हे असलं उच्छृंखल बोलणं काय आहे? हे अगदीच उतावळं बोलतोयस तू. या तुझ्या बोलण्याला काय बरं अर्थ आहे? आम्ही सांगत असो आपैसे वरी पुशिले तुवा. अरे म्हणाले काही न तू विचारता सुद्धा मी तुला सांगतो आहे,
तुला विचारायची काही गरज आहे? तू विचारल्यावर मी सांगतो अशी परिस्थिती आहे? तू काही न विचारताच मी तुला सांगतोय आणि तू काय विचारतोयस? ही काय तुझी अपरिपक्वता आहे? काय हे तुझं धायकुतेपण आहे? काय ही तुझी उतावळी आहे? काही कळत नाही म्हणाले मला. हा उतावळेपणा सोड तुझा. आणि असं म्हणून या श्लोकावरचं 10व्या श्लोकावरचं निरूपण, कुठे योगी युंजित आणि कुठे माऊलींचं निरूपण, कुठे घेऊन गेले ते आपल्याला. आणि आता ते 11व्या श्लोकाकडे त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयाकडे न्यायचं. आता इथे त्यांना दुसऱ्या कशाचं भान नाही. आता ते त्यांच्या विषयात रमलेले, त्यांना आपल्याला जिथे घेऊन जायचंय तिथे ते घेऊन जाणार. आजचा विषय संपला.